गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. एंडोक्राइन सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक जो आहे ट्रीटमेंट ऑफ हायपो अँड हायपरथायरॉइडिझम. तर ऑलरेडी आपली CME याच्यावर झाली होती, तुम्ही ती अटेंड केली होती. डिटेलमध्ये डिस्कशन त्यावर झालेलं आहे. परंतु एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये ट्रीटमेंट ऑफ हायपोथायरॉइडिझमवर शॉर्ट नोट येऊ शकते आणि त्याची ट्रीटमेंट फार इझी आहे. हायपोथायरॉइडिझमची जी ट्रीटमेंट आहे, एक तर म्हणजे मेन जो ट्रीटमेंट प्लॅन आहे रिप्लेसमेंट थेरपी. आयोडीन डिफिशियन्सी असेल तर आपण आयोडीन यूज करू शकतो, परंतु आता आपण आयोडाइज सॉल्ट यूज करतो आहोत, त्यामुळं आयोडीन डिफिशियन्सीचे चान्सेस फार कमी आहे. जो हायपोथायरॉइडिझम मोस्ट कॉमन कॉज आहे तो ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, हॅशिमोटोस थायरॉइडायटिस. आणि त्यासाठी ट्रीटमेंट जी आहे ती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. आपण T4 जे हार्मोन आहे ते रिप्लेस करतो, ओरली आपण ते देतो. हायपरथायरॉइडिझम जी कंडिशन आहे ज्यामध्ये T3 T4 लेवल जास्त असते नॉर्मल पेक्षा, आणि त्याच्या ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काही ड्रग यूज करतो. त्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे, तर त्यावरही क्वेश्चन येऊ शकतो. हायपरथायरॉइडिझम मॅनेजमेंटवर युनिव्हर्सिटीमध्ये CCMPच्या एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळं डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जास्त करून हायपोथायरॉइडिझम रिलेटेड पेशंट पाहिले असतील किंवा ट्रीट केले असतील. जनरली हायपरथायरॉइडिझम रिलेटेड पेशंट एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जातात, त्यामुळं त्याचा ड्रग्स डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस जनरल प्रॅक्टिशनर ते जास्त प्रिस्क्राईब करत नाही. तरी पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हायपरथायरॉइडिझम ही महत्वाचा टॉपिक आहे. तर पहिले आपण बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत की थायरॉइड ग्लॅन्ड, आता जो इनिशियल पार्ट आहे त्यामध्ये थायरॉइड ग्लॅन्ड कार्य कसं करते, T3 T4 हार्मोन सिंथेसिस कसं होतं, त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत सिंथेसिसच्या. कारण हायपरथायरॉइडिझमच्या मॅनेजमेंटमध्ये आपण जे ड्रग यूज करतो ते T3 T4 सिंथेसिस इंटरफिअर करतात. तर ती कशी करतात ते जाणून घ्यायचं असेल तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिसच्या स्टेप माहीत असणं गरजेचं आहे. तर इनिशियल जो बेसिक पार्ट आहे तो नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. ऍक्च्युअल ड्रग रिलेटेड पार्ट तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा आहे. तर बेसिक पार्ट आपण पहिले स्टार्ट करूया. एक मिनिट. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की थायरॉइड ग्लॅन्ड ही एक इम्पॉर्टंट एंडोक्राइन ग्लॅन्ड आहे आणि ग्रोथ, डेव्हलपमेंट, बॉडी टेम्परेचर कंट्रोलसाठी आणि एनर्जी मेटाबॉलिझमसाठी ज्या थायरॉइड ग्लॅन्डमधून हार्मोन रिलीज होतात T3 आणि T4 त्यांचा फार महत्वाचा रोल आहे. जर थायरॉइड ग्लॅन्डचं बेसिक युनिट आपण बघितलं तर ते थायरॉइड फॉलिकल्स आहे. तर ही थायरॉइड ग्लॅन्ड नेक रिजन मध्ये असते. ओके. आणि तिला राईट आणि लेफ्ट लोब असतो, ते दोन्ही इस्तमसने कनेक्ट होतात. त्यामध्ये जे बेसिक युनिट आहे तर ते फॉलिकल आहे. खूप सारे फॉलिकल थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये प्रेझेंट असतात आणि हे फॉलिकल जे आहे त्यांना फॉलिक्युलर इपिथेलियल सेलची लाइनिंग असते. तो सपोज हा एक फॉलिकल आहे, त्याला जी लाइनिंग आहे ते फॉलिक्युलर इपिथेलियल सेलची लाइनिंग आहे. आणि ह्या फॉलिकलच्या सेंटरमध्ये एक सेमी सॉलिड मटेरियल असतो, त्याला कोलॉइड असं म्हणतात. ओके. तर ह्या कोलाइडमध्ये थायरोग्लोबिलिन नावाचं ग्लायकोप्रोटीन प्रेझेंट असतो. आणि ह्या थायरोग्लोबिलिन मध्ये टायरोसिन मोलेक्यूल हे अटॅच असतात. जवळजवळ 115 टायरोसिन रेसिड्यू ह्या थायरोग्लोबिलिन मध्ये असतात. आणि ह्या टायरोसिन मोलेक्युलचं आयोडिनेशन जी स्टेप आहे ती इम्पॉर्टंट स्टेप आहे T3 आणि T4 सिंथेसिस साठी. म्हणजे जे टायरोसिन थायरोग्लोबिलिनला बाइंड आहे त्याचं आयोडिनेशन झाल्यानंतर
iodination of tyrosine molecules which are bind to the thyroglobulin. That is important step for T3 T4 synthesis. आणि हे जे फॉलिकल आहे, हे फॉलिकल हे फंक्शनल युनिट आहे, त्यामध्ये थायरॉइड हार्मोन सिंथेसिस होते. तर फॉलिकलच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्यांची जी लाइनिंग असते ती फॉलिक्युलर इपिथेलियल सेलची असते. सेंटरला जे सेमी सॉलिड मटेरियल असतं त्याला कोलाइड म्हणतात, आणि कोलाइड मध्ये थायरोग्लोबिलिन प्रेझेंट असतो. त्यावर 115 टायरोसिन रेसिड्यू अटॅच असतात, टायरोसिन मॉलिक्यूल अटॅच असतात, आणि त्या टायरोसिन मॉलिक्यूलचं आयोडिनेशन स्टेप इज इम्पॉर्टंट फॉर T3 T4 सिंथेसिस. ओके, तर हे झालं बेसिक पार्ट. आता जे फॉलिक्युलर सेल आहेत, ओके, ते थायरॉइड हार्मोन सिंथेसिस करतात. दोन प्रकारचे थायरॉइड हार्मोन आहे. ओके, टेट्राआयडोथायरोनिन, त्याला थायरोक्सिन असं म्हणतात, आणि ट्राय आयडोथायरोनिन. तर ही जी सिंथेसिस आहे, थायरॉइड ग्लॅन्ड T3 T4 सिंथेसिस करतात, ते अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ TSH करतात. तर TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, हा एंटेरियर पिट्युटरी पासून रिलीज होतो. तर आपण हायपोथॅलॅमस पिट्युटरी थायरॉइड ऍक्सिस, HPT ऍक्सिस ही पाहणार आहोत, आणि ते कसं कार्य करतं ते आपण पाहणार आहोत. ओके, जे थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये पॅराफॉलिक्युलर सेल्स असतात, त्याला आपण सी सेल्स असंही म्हणतो, ते कॅल्सिटोनिन नावाचा हार्मोन तयार करतात, आणि कॅल्शियम मेटाबॉलिझम मध्ये त्या कॅल्सिटोनिनचा रोल आहे. त्यामध्ये आपण काही डिटेल जाणार नाही. ओके, तर थायरॉइड हार्मोन जे आहे ते ग्रोथ, डेव्हलपमेंट, टेम्परेचर ऑफ बॉडी टेम्परेचर, आणि एनर्जी मेटाबॉलिझमच्या कंट्रोलसाठी, म्हणजे रेग्युलेशन ऑफ एनर्जी मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट हार्मोन आहेत. तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे हायपोथॅलॅमस पिट्युटरी थायरॉइड ऍक्सिस, HPT ऍक्सिस. तर जी थायरॉइड हार्मोनची सिंथेसिस आहे थायरॉइड ग्लॅन्ड मधून, जे T3 T4 सिंथेसिस होतं आणि सर्क्युलेशन मध्ये हे T3 T4 येतं, ते हायपोथॅलॅमस पिट्युटरी थायरॉइड ऍक्सिसची हा ऍक्सिस महत्वाचा आहे T3 T4 सिंथेसिस साठी. T3 T4चं रेग्युलेशन हे HPT ऍक्सिस मधून केलं जातं. तर हायपोथॅलॅमस जे आहे हा TRH रिलीज करतो, त्याला थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन म्हणतात, थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. ओके, तर थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन TRH, खाली इथं पहा तुम्हाला स्लाइड इमेजच्या खाली दिले थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन TRH, हा हायपोथॅलॅमस मधून रिलीज होतो, अँटेरियर पिट्युटरीवर तो ऍक्ट होतो, आणि अँटेरियर पिट्युटरी थायरोट्रोपिन रिलीज करतात, त्यालाच TSH असं म्हणतात, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. That thyroid stimulating hormone, after releasing from anterior pituitary, acts on TSH receptor present on thyroid gland. ह्या थायरॉइड ग्लॅन्ड वर TSH रिसेप्टर असतात, आणि त्या TSH रिसेप्टर वर ऍक्ट होऊन ते थायरॉइड ग्लॅन्डला स्टिम्युलेट करतात, आणि थायरॉइड ग्लॅन्ड T3 T4 सिंथेसिस करते. ओके, तर हे झालं हायपोथॅलॅमस पिट्युटरी थायरॉइड ऍक्सिस. आणि सर्क्युलेशन मध्ये जेव्हा T3 T4 येतात, ओके, सर्क्युलेशन मध्ये T3 T4 ची लेवल जेव्हा सफिशियंट होते, तेव्हा T3 T4 निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमने हायपोथॅलॅमसला सिग्नल पाठवतात की T3 T4 सिंथेसिस आता सफिशियंट आहे बॉडीमध्ये. त्याचप्रमाणे अँटेरियर पिट्युटरीला सिग्नल पाठवतात, आणि त्यामुळं ह्या निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझममुळं जेव्हा T3 T4 सफिशियंट बॉडीमध्ये तयार होतात, तेव्हा ही T3 T4 लेवल जेव्हा जास्त होते, तेव्हा ते हायपोथॅलॅमस अँटेरियर पिट्युटरीला सिग्नल पाठवून HPT ऍक्सिस सप्रेस करतात, मग T3 T4 सिंथेसिस कमी होऊन जाते. तर हे रेग्युलेशन जेव्हा T3 T4 सिंथेसिस कमी होते, T3 T4 लेवल कमी असते, त्यावेळेस मग पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमने हायपोथॅलॅमस अँटेरियर पिट्युटरीला सिग्नल पाठवून TSH रिलीज वाढलं जातं, TSH मग थायरॉइड ग्लॅन्डवर ऍक्ट होतो. तर हे फीडबॅक मेकॅनिझम आहे. ओके, अशा प्रकारे हायपोथॅलॅमस पिट्युटरी थायरॉइड ऍक्सिस कार्य करतं. ओके, आता हे पण बेसिक आहे, याची पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू गरज नाही, पण तुम्हाला हे HPT ऍक्सिस महत्वाचा आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, हायपोथॅलॅमस जो आहे
It is a part of brain and hypothalamus release TRH, thyrotropin releasing hormone. Thyrotropin releasing hormone anterior pituitary act होतो. थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन अँटेरियर पिट्युटरी ऍक्ट होऊन थायरोट्रोपिनचा रिलीज वाढवतो, त्यालाच TSH असं म्हणतात, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तो थायरॉइड ग्लँडवर ऍक्ट होऊन T3 T4 सिंथेसिस वाढवतो. T3 T4 नंतर सर्क्युलेशन मध्ये रिलीज होतात. अशा प्रकारे HPTचं कार्य चालतं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये आता नेक्स्ट पार्ट जो आहे, ते सर्व गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. ज्या थायरॉइड हार्मोन सिंथेसिसची जी स्टेप आहे ते तुमच्याशी मी डिस्कस करतो. ह्या स्टेप एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाही, परंतु अँटी थायरॉइड ड्रगचं कार्य लक्षात येण्यासाठी ह्या स्टेप्स माहीत पाहिजे की थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कशी होती. म्हणजे TSH रिलीज झाल्यावर थायरॉइड ग्लँडवर TSH रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो, थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होते, आणि मग कशा प्रकारे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस चालते. तर एक लक्षात घ्या की थायरॉइड हार्मोन सिंथेसिससाठी आयोडीन फार महत्वाचा घटक आहे. आणि हा आयोडीन आपण फूड मध्ये जे आहे त्याच्याद्वारे आपण घेतलं, आणि सर्क्युलेशन मध्ये आलेला आयोडीन हा पहिले थायरॉइड म्हणजे जेव्हा T3 T4 सिंथेसिसची गरज असते त्यावेळेस थायरॉइड ग्लँड हे सर्क्युलेशन मधला जो आयोडीन आहे ते ट्रॅप करतं किंवा घेतं. आणि मग तो आयोडीन जो आहे तो थायरॉइड हार्मोन सिंथेसिससाठी म्हणजे टायरोसिन मॉलिक्युलचा आयोडिनेशन प्रोसेससाठी वापरला जातो. तर जी पहिली स्टेप आहे की थायरॉइड ग्लॅन्डमध्ये किंवा थायरॉइड फॉलिकलमध्ये, फॉलिक्युलर सेलमध्ये आयोडाईड ट्रॅपिंग, ही फर्स्ट स्टेप थायरॉइड हार्मोन सिंथेसिसची आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. ओके. तर आयोडाईड ट्रॅपिंग बाय फॉलिक्युलर सेल ही फर्स्ट स्टेप आहे. तर आपण म्हणजे थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये जे फॉलिकल आहे ते आयोडाईड ट्रॅप करतात सर्क्युलेशन मध्ये. ट्रॅप करतात म्हणजे काय, ते आयोडाईड स्वतःकडे घेतात. त्यासाठी एक व्हेकलची गरज असते. त्या व्हेकलचं नाव आहे सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट. सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट हे व्हेकल ह्या फॉलिक्युलर सेलवर प्रेझेंट असतं. आणि त्यामुळं काय होतं की सोडियम आयोडाईड सिम्पोर्टमुळं सर्क्युलेशन मधला जो आयोडाईड आहे तो फॉलिक्युलर सेलमध्ये येतं, आणि हे TSH स्टिम्युलेट करते ही प्रोसेस. ओके. ओके. TSH स्टिम्युलेट करतं. आणि त्याचप्रमाणे थायरॉइड ग्लॅन्ड मधले आयोडीनची लेवल कशी आहे त्याच्यावरही ट्रान्सपोर्टचं कार्य रेग्युलेट होतं. थोडक्यात काय की आयोडाईड फ्रॉम द सर्क्युलेशन एंटर्स इन टू द फॉलिक्युलर सेल थ्रू सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट. सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट ही फर्स्ट स्टेप आहे. ही फर्स्ट स्टेप आहे थायरॉइड हार्मोन सिंथेसिससाठी, सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट मधून. ओके. नेक्स्ट स्टेप काय आहे, नेक्स्ट स्टेप काय आहे की आता नेक्स्ट स्टेप मध्ये ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड होतं. त्याचप्रमाणे थायरोग्लोबिलिन सिंथेसिस फॉलिक्युलर सेलमध्ये चालूच असते. जे थायरोग्लोबिलिन आहे ते फॉलिक्युलर सेलमध्ये सिंथेसाइज होतं, आणि त्यानंतर ते कोलाइड मध्ये स्टोअर होतं. थोडक्यात काय तर, एक मिनिट. सपोज हे एक फॉलिक्युलर सेल आहे, आणि त्याला जी लाइनिंग इपिथेलियम आहे ही अशी आहे. तर आपण एकच मोठी फॉलिक्युलर सेल मोठी काढलेली आहे. तर फर्स्ट स्टेप मध्ये आता ही फॉलिक्युलर इपिथेलियल सेल आहे, आणि ही जी लाइनिंग आहे, या लाइनिंग जी आहे ती फॉलिक्युलर सेलची आहे, आणि मध्ये सेंट्रली जो सेमी सॉलिड मटेरियल आहे त्याला कोलॉइड म्हणतात, त्यात थायरोग्लोबिलिन असतं. तर फर्स्ट स्टेप जी आहे ती आयोडाईड ट्रॅपिंग आहे, सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट थ्रू. आयोडाईड आत येतं. ओके. आयोडाईड आत येतं. नेक्स्ट स्टेप मध्ये ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड होतं. त्याचप्रमाणे त्याच वेळेस फॉलिक्युलर सेल थायरोग्लोबिलिन सिंथेसाइज करतात. थायरोग्लोबिलिनवर 115 टायरोसिन मॉलिक्यूल असतात. थायरोग्लोबिलिन सिंथेसाइज झाल्यावर कोलाइड मध्ये जातो आणि स्टोअर्ड होतं.
तर थायरोग्लोबिलिन हा कोलॉइड मध्ये स्टोअर होतो, पण तो फॉलिक्युलर सेल मध्ये तयार होऊन मग कोलॉइड मध्ये येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड. ओके, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड होतं, म्हणजे आयोडाईडचं ऑक्सिडेशन प्रोसेस होते आयोडाईड वर, ती नेक्स्ट स्टेप आहे. तर जे ट्रॅप आयोडीन आहे, that is converted into iodine with the help of thyroid peroxidase enzyme and it enters into the colloid. तर यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड होतं आणि आयोडाईडचं कन्व्हर्जन हे आयोडीन मध्ये होतं. त्यासाठी थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईमची गरज असते. तर यामध्ये काय आहे की आता हे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडीन मध्ये होतं, त्यात कोणते म्हणजे कोणत्या केमिकल स्ट्रक्चर्स मध्ये ते कन्वर्ट होतात त्याची काही गरज नाहीये. म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडियम आयन, हायपोआयोडस ऍसिड, ओके, एन्झाईम लिंक हायपोआयोडेट. थोडक्यात ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडीन जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, आणि त्यासाठी जे एन्झाईम लागतं ते कोणतं आहे, थायरॉइड परऑक्सिडेज. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड, कन्व्हर्जन ऑफ आयोडाईड टू आयोडीन. फॉर दॅट वन एन्झाईम इज रिक्वायर्ड, दॅट एन्झाईम इज नोन ॲज थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. तर एक लक्षात घ्या की हे जे आयोडाईड आहे हे फॉलिक्युलर सेल मध्ये पहिले एंटर होतं, फॉलिक्युलर सेल मधून ते फॉलिक्युलर सेल मधून कोलाइड मध्ये एंटर होतं. ओके, त्यासाठी परत एक ट्रान्सपोर्टर असतो पेंड्रिन म्हणून, ते नेक्स्ट स्लाइड मध्ये ज्या इमेज मी दाखवेल त्यात तुम्हाला येईल. आणि आयोडाईड जेव्हा कोलाइड मध्ये येतो त्या आयोडाईडचं ऑक्सिडेशन होतं आयोडीन मध्ये. दॅट इज इम्पॉर्टंट, कारण टायरोसिन मॉलिक्युलला आयोडिनेशन साठी आयोडाईडचं कन्व्हर्जन आयोडीन म्हणणे होणं गरजेचं आहे. आयोडीनच टायरोसिन मॉलिक्युलला बाइंड होऊ शकतो, आयोडाईड फॉर्म होऊ शकत नाही. त्यामुळे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड हे कोलाइड मध्ये होतं. म्हणजे ती 2-3 स्टेप आपण बघितल्यात की आयोडाईड फॉलिक्युलर सेल मध्ये आलं विथ द हेल्प ऑफ सोडियम आयोडाईड इम्पोर्ट, फॉलिक्युलर सेल मधून तो कोलाइड मध्ये एंटर होतो विथ द हेल्प ऑफ पेंड्रिन ट्रान्सपोर्टर, अँड त्या आयोडाईडचं कन्व्हर्जन नंतर आयोडीन मध्ये होतं विथ द हेल्प ऑफ थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. आता हे काय करतं आयोडीन, जे कोलाइड मध्ये थायरोग्लोबिलिन आहे त्या थायरोग्लोबिलिनवर 115 टायरोसिन मोलेक्युल आहे, त्या टायरोसिन मोलेक्युलचं आयोडिनेशन ते आयोडीन करतं. म्हणजेच आयोडीन त्या टायरोसिन मोलेक्युलला बाइंड होतं, त्याला आयोडिनेशन प्रोसेस म्हणतात, त्यालाच ऑर्गॅनिफिकेशन ऑफ आयोडीन म्हणतात. आणि त्यासाठी पण थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम लागतं. आणि हे आयोडिनेशन मुळे काय होतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. ह्या आयोडिनेशन मुळे काय होतं मी तुम्हाला सांगणार आहे की या आयोडिनेशन प्रोसेसमुळं मोनो आयडोटायरोसिन आणि डाय आयडोटायरोसिन तयार होतात. मोनो आयडोटायरोसिन म्हणजे काय, मोनो आयडोटायरोसिन म्हणजे काय की एक मोलेक्युल टायरोसिनला आयोडीनचा बाइंड होतो, त्याला मोनो, त्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला मोनो आयडोटायरोसिन म्हणतात. आणि दोन आयोडीन मोलेक्युल टायरोसिनला बाइंड झाले तो डाय आयडो टायरोसिन. म्हणजे आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मध्ये आयोडीन मोलेक्युल टायरोसिनला बाइंड होता, एक मोलेक्युल बाइंड झाला तर मोनो आयडो टायरोसिन बनतं, दोन मोलेक्युल बाइंड झाले तर डाय आयडो टायरोसिन बनतं. त्याला आयोडिनेशन ऑफ टायरोसिन असं म्हणतात, आणि त्यासाठी थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम लागतं. नेक्स्ट स्टेप जी आहे कपलिंग स्टेप आहे. कपलिंग मध्ये काय होतं की एक मोनो आयडोटायरोसिन मॉलिक्यूल एका डाय आयडोटायरोसिन मॉलिक्यूलला बाइंड होतो, आणि अजून एक गोष्ट घडू शकते, एक डायआयडोटायरोसिन मॉलिक्यूल अजून एका डायआयडोटायरोसिन मॉलिक्यूलला बाइंड होऊ शकतो. याला आपण कपलिंग असं म्हणतो. त्यासाठी ही थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम लागतं. तर हे एन्झाईम तुमच्या माइंड मध्ये आता फिक्स झालं पाहिजे की थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी सर्वात महत्वाचं एन्झाईम जे आहे ते आहे थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. आणि मोनो आयडोटायरोसिन आणि डाय, आता मग ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड साठी ते एन्झाईम लागतं, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल साठी त्या एन्झाईम लागतं, आणि कपलिंग जी रिएक्शन आहे ज्यात मोनो आयडोटायरोसिन डायआयडोटायरोसिन बरोबर कपल होतं, किंवा डायआयडोटायरोसिन दुसऱ्या डायआयडोटायरोसिन बरोबर कपल होतं. जेव्हा मोनो आयडोटायरोसिन डायआयडोटायरोसिनशी कपल होतं त्यावेळेस त्या 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 त्यावेळेस ट्राय आयडोथायरोनिन तयार होतं.
आणि जेव्हा दोन डायआयडोटायरोसिन मॉलिक्यूल एकत्र येतात तेव्हा टेट्रा आयोडोथायरोनिन तयार होतात. आता हे थायरोग्लोबिनला बाइंड टायरोसिन मॉलिक्यूल आहे. त्याचं आयोडिनेशन झालेली ट्राय आयोडोथायरोनिन म्हणजे T3 आणि टेट्रा आयोडोथायरोनिन म्हणजे T4 होतं ह्या कपलिंग रिएक्शनमुळे. लक्षात आलं? म्हणजे मोनो आयडोटायरोसिन प्लस डाय आयडोटायरोसिनने T3 तयार होईल आणि डाय आयडोटायरोसिन प्लस डाय आयडोटायरोसिनने T4 तयार होईल आणि हे T3 T4 कशाला बाइंड आहे? थायरोग्लोबिलिनला बाइंड आहे आणि कुठं आहे? कोलाइड मध्ये आहे. म्हणजे ही सगळी प्रोसेस कोलाइड मध्ये झाली. ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन आणि कपलिंग रिएक्शन आणि तिघांसाठी ही थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम लागतं. ओके, थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम लागतं. आता हे जे थायरोग्लोबिलिन बाउंड T3 T4 आहे हे आता कोलाइड मध्ये आहे. कोलाइड मधून ते परत फॉलिक्युलर सेल मध्ये येतात. डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. जस्ट मी आता डायग्रामच दाखवतो तुम्हाला म्हणजे ते जास्त लक्षात येईल. तर आतापर्यंतच्या स्टेप्स तुम्हाला ज्या आहेत त्या लक्षात आल्या असतील. हे आयोडाईड आहे. हे आयोडाईड ट्रॅप होतं सोडियम आयोडाईड सिम्पोर्टनी आणि तो आयोडाईड फॉलिक्युलर सेलमध्ये येतं. तर ही जी आहे ही फॉलिक्युलर सेल आहे. ओके, ही फॉलिक्युलर सेल आहे. जे फॉलिकल असतं, ओके, त्या फॉलिकलचा एक पार्ट इथं दाखवलेला आहे, पूर्ण फॉलिकल दाखवलेला नाहीये. आणि ही फॉलिक्युलर सेलची लाइनिंग जी आहे, ओके, ती फॉलिक्युलर सेलला आपण मोठं केलेलं आहे आणि आतमध्ये जो सेंटरला पार्ट असतो तो कोलाइड आहे. तर हे फॉलिक्युलर सेल आणि कोलाइड असे दोन स्ट्रक्चर यात दाखवलेलं आहे. तर आयोडाईड ट्रॅपिंग झाल्यामुळं आयोडाईड फॉलिक्युलर सेलमध्ये येतो थ्रू सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट. तिथून तो कोलाइड मध्ये येतो पेंट्रिन ट्रान्सपोर्टर थ्रू. आयोडीन मध्ये कन्वर्ट होतो थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईमनी. आयोडिनेशन ऑफ द टायरोसिन मॉलिक्यूल होतं, मोनो आयडोटायरोसिन डायआयडोटायरोसिन बनतं. त्यानंतर कपलिंग होतं, T3 T4 बनतं. हे T3 T4 थायरोग्लोबिलिनला बाइंड आहे. तर थायरोग्लोबिलिनला काही मॉलिक्यूल T3 मध्ये कन्वर्ट होता, काही T4 मध्ये कन्वर्ट होता, काही तसेच मोनो आयडो डायरोसिन टायरोटायरोसिन तसेच राहत आहे. तर हे थायरोग्लोबिलिन बाउंड T3 T4 नंतर फॉलिक्युलर सेलमध्ये येतात परत एंडोसाइटोसिस प्रोसेसने आणि फॉलिक्युलर सेलमध्ये जे लायसोझोमल एन्झाईम असतं ते त्याला थायरोग्लोबिलिन वर ऍक्ट होतं आणि थायरोग्लोबिलिन पासून T3 T4 सेपरेट होतात. मोनोआयडो टायरोसिन डायआयडो टायरोसिन सेपरेट होतात. म्हणजे थायरोग्लोबिलिनचं ब्रेकडाऊन होतं आपण म्हणू शकतो प्रोटिओलायसिस प्रोसेसने. मग आता हे T3 T4 फॉलिक्युलर सेलमध्ये थायरोग्लोबिलिन पासून सेपरेट झालेले आहे. ओके, लायसोझोमल एन्झाईम आणि प्रोटोलायसिस होऊन विथ द हेल्प ऑफ लायसोझोमल एन्झाईम मग T3 T4 नंतर सर्क्युलेशन मध्ये रिलीज होता नेक्स्ट स्टेपला. आणि सर्क्युलेशन मध्ये रिलीज झाल्यानंतर एक लक्षात घ्या की ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ थायरॉइड हार्मोनचा T3 आहे, परंतु सर्क्युलेशन मध्ये जास्त T4 प्रेझेंट असतो आणि ज्यावेळेस ती ते हार्मोन ऍक्ट होतात थायरॉइड रिसेप्टरवर तर T4 पेक्षा T3 ऍक्टिव्ह आहे. T3 जास्त थायरॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर पेरिफेरीला हा T4 जो जास्त असतो तो पहिले T3 मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे T4 जाऊन डायरेक्टली रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही, तो T3 मध्ये कन्वर्ट होतो. त्यासाठी डी आयोडिनेशन प्रोसेस महत्वाची आहे. T4 मधला एक आयोडीन रिलीज होतो आणि T4 चं कन्व्हर्जन हे T3 मध्ये होतं आणि हा T3 नंतर थायरॉइड हार्मोन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन त्याचं कार्य करतो. तर तर हे झाल्या स्टेप्स. एक मिनिट हा. हॅलो, आवाज येतोय ना? आवाज येतोय? येतो हो सर. सर, येतो. तर हे सगळे स्टेप्स आपण थायरॉइड हार्मोन सिंथेसिसच्या पाहिल्या. थायरॉइड हार्मोन कसं सिंथेसाइज होतं ते पाहिलंय. तर ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला जस्ट त्याचं
काय म्हणता येईल की बेसिक गोष्ट माहीत पाहिजे. ज्यावेळेस आपण हायपर थायरॉइडिझमची ट्रीटमेंट पाहणार आहोत त्यावेळेस ह्या स्टेप महत्वाच्या आहेत. थोडक्यात काय की ह्या स्टेप मध्ये काय आहे की कसं कसं गोष्टी घडतात ह्या थोडक्यात तुम्हाला एक पिक्चर स्टोरी सारखं तुम्हाला लक्षात ठेवायचं की ठीक आहे, थायरॉइड हार्मोनसाठी आयोडीनची गरज असते. मग सर्क्युलेशन मधलं आपण आयोडाईड फॉर्म जो आहे तो थायरॉइड ग्लॅन्ड स्वतःकडे घेतात, थायरॉइड फॉलिकल स्वतःकडे घेतात. त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टर लागतो, सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट, त्याला आपण वेकल असं म्हणतो. ते आयोडाईडची एंट्री फॉलिक्युलर सेलमध्ये होते. फॉलिक्युलर सेल मग कोलाइड मध्ये जातात पेंड्रन ट्रान्सपोर्टर थ्रू, आणि फॉलिक्युलर सेलमध्ये आयोडाईड आल्यावर त्याचं ऑक्सिडेशन होतं आयोडीन मध्ये विथ द हेल्प ऑफ थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं कोलाइडमध्ये थायरोग्लोबिलिन प्रेझेंट असतो, त्यावर जे टायरोसिन मॉलिक्यूल असतं त्याचं आयोडिनेशन होतं. मग ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड नंतर आयोडीन बनल्यानंतर त्याची नेक्स्ट स्टेप आहे म्हणजे आयोडाईडचं कन्व्हर्जन आयोडीन मध्ये झाल्यावर आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल होतं. मग मोनोआयडो टायरोसिन आणि डायआयडो टायरोसिन तयार होतात. नेक्स्ट स्टेप मध्ये कपलिंग होतं. मोनोआयडो टायरोसिन डायआयडो टायरोसिनची कपल होऊन T3 बनतं. दोन डायआयडो टायरोसिन एकत्र आले तर T4 बनतं. हे थायरोग्लोबिलिनलाच बाइंड असतं, कोलॉइड मध्ये प्रेझेंट असतं. कोलॉइड मधून ते थायरोग्लोबिलिन बाउंड T3 T4 एंडोसायटोसिस प्रोसेसने परत फॉलिकल मध्ये घेतलं जातं. लायसोझोमल एन्झाईम त्यावर ऍक्ट होऊन प्रोटिओलायसिस होऊन थायरोग्लोबिलिन T3 T4 मोनोआयडो टायरोसिन डायआयडो टायरोसिन सगळं रिलीज होतात. T3 T4 रिलीज झाल्यानंतर याच्यामध्ये फॉलिक्युलर सेलमध्ये त्यांचं सिक्रेशन होतं सर्क्युलेशन मध्ये, आणि लास्ट स्टेपला T4चं कन्व्हर्जन हे T3 मध्ये होतं. तर ह्या सगळ्या स्टेप्स थायरॉइड हार्मोन सिंथेसिसच्या आहे. तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कशी होती हे लक्षात आलं तुमच्या? थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कशी होते लक्षात आलं? येस सर. ओके. आता बघा, आता हे बाकीच्या गोष्टी पण महत्वाच्या नाहीये. ओके. T3 T4 T3 हे सर्क्युलेशन मध्ये असतं. आणि जे आपले काय म्हणता येईल की सर्क्युलेशन मध्ये ते प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड असतं. तर प्लाझ्मा प्रोटीनला जे बाइंड असतं त्याच्यासाठी जे प्लाझ्मा प्रोटीन असतं, जसं आपण म्हणतो ऍसिडिक ड्रग अल्ब्युमिनला बाइंड होतात, बेसिक ड्रग हे अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीनला बाइंड होतात. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे थायरॉइड हार्मोन जे आहे ते थायरॉइड हार्मोन त्यांच्या स्पेसिफिक म्हणजे प्रोटीनचा जास्त बाइंड होतात. थायरॉइड बाइंडिंग ग्लोबिलिन आहे 70% थायरॉइड हार्मोन बाइंडिंग ग्लोबिलिनला बाइंड होतात, 20% TBPA ला बाइंड होतात, 10% अल्ब्युमिनला बाइंड होतात. तर T3 हा ऍक्टिव्ह फॉर्म आहे, 5 टाइम्स मोर ऍक्टिव्ह आहे T4 पेक्षा. आणि T4 हा T3 मध्ये कन्वर्ट होतं. तो सर्क्युलेशन मध्ये होतो, म्हणजे सर्क्युलेशन मध्ये म्हणजे आउटसाइड द थायरॉइड ग्लॅन्ड T4चं T3 मध्ये कन्वर्जन होतं. आणि हा T3 थायरॉइड हार्मोनला थायरॉइड हार्मोन रिसेप्टरला बाइंड होतं. तर हे थायरॉइड हार्मोन रिसेप्टर हे न्यूक्लिअर रिसेप्टरचा पार्ट आहे, त्याच्यावर ते ऍक्ट होऊन मग ऍक्शन घडते. तर HP ऍक्सिस पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके. आता थायरॉइड हार्मोनचं फंक्शन काय आहे, कशासाठी थायरॉइड हार्मोन महत्वाचे आहे ते पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. सिंथेसिस पार्ट महत्वाचा होता ते तुम्हाला माहीतच पाहिजे. फंक्शन ऑफ थायरॉइड हार्मोन तुम्हाला म्हणजे हायपो सिंथेसिसवर क्वेश्चन विचारतील का सर नाही असं काही? नाही 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 नाही. आता तुम्हाला जर मी सांगितलं की हायपर थायरॉइडिझमची मॅनेजमेंट कशी असेल, तर मी तुम्हाला म्हणलं की काही ड्रग असे आहेत जे थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम इनहिबिट करतात. मग तुम्हाला क्लिक होईल थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम कशासाठी लागतो, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड, बरोबर, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल आणि कपलिंग रिएक्शन. तर ह्या इनहिबिट झाल्या तर काय बनणार नाही, T3 T4 बनणार नाही. मग काही जे ड्रग आहेत हायपरथायरॉइडिझमचे ते थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम इनिबिट करतात. काही ड्रग सोडियम आयोडाईड सिम्पोर्टला इनिबिट करतात. मग सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट इनिबिट झाला तर आयोडाईड आतच येणार नाही, बरोबर आहे. काही ड्रग जे आहे ते थायरॉइड हार्मोन मधून थायरॉइड ग्लॅन्ड मधून T3 T4चं रिलीज करत नाही, त्यांनी पण T3 T4 लेवल कंट्रोल होऊ शकते. तर थायरॉइड
हार्मोन सिंथेसिस हे स्टेप्स तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाही, पण हायपरथायरॉइडिझम मध्ये कोणते ड्रग इफेक्टिव्ह, कसे इफेक्टिव्ह आहे, मेकॅनिझम लक्षात येण्यासाठी ती एक प्रोसेस जी आहे, फिजिओलॉजी पार्ट तुम्हाला फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे. एक्झाम मध्ये तुम्हाला हे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस किंवा फंक्शन ऑफ थायरॉइड हार्मोन पण कोणी विचारणार नाही, साइन सिम्पटम्स पण विचारणार नाही. मेडिसिन मध्ये आला तर तुम्हाला साइन सिम्पटम्स लिहावं लागेल. तुम्हाला जर थायरॉइड हार्मोनचे फंक्शन माहित असतील तर हायपोथायरॉइडिझम मध्ये काय मॅनिफेस्टेशन होतील, हायपरथायरॉइडिझम मध्ये काय मॅनिफेस्टेशन होईल ते लक्षात येतील. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, फार्मॅक पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला फक्त ड्रग रिलेटेड नॉलेज महत्वाचं आहे. बाकी जे आत्ताचा पार्ट मी डिस्कस करतो हे तुमचा बेस तयार करण्यासाठी की अँटी थायरॉइड ड्रगचं अँटी हायपरथायरॉइडिझम ड्रगचं मेकॅनिझम समजण्यासाठी. मी डायरेक्ट थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाइम इनिबिट केलं तर तुम्हाला समजणार नाही. तर बेसिक पार्ट जो आता आपण डिस्कस करतोय तो अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा. डायग्नोस्टिक. हा म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही थायरॉइड हार्मोन कसे सिंथेसाइज होतात, थायरॉइड हार्मोनचं फंक्शन काय ते कोणी विचारणार नाही. थेअरीमध्ये थेअरीमध्ये काय, राईट ए शॉर्ट नोट ऑन अँटी थायरॉइड ड्रग असा क्वेश्चन येईल, किंवा हाऊ विल यू ट्रीट हायपोथायरॉइडिझम. बरोबर आहे. तर ते 2 मार्कला येऊ शकतो हायपोथायरॉइडिझम. त्याला काही जास्त लॉंग क्वेश्चन नाही हायपोथायरॉइडिझम वर, फक्त त्यासाठी T4 ड्रग आपण युज करतोय. बरोबर आहे, दुसरा ड्रग नाही युज करत. त्यामुळे त्याच्यावर जास्त क्वेश्चन नाही. अँटी थायरॉइड ड्रग मध्ये खूप सारे ड्रग आहेत. बरोबर आहे. तर मग त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर लक्षात आलं. हो सर. ओके. आता आणि मी जे 3 व्हिडिओ पाठवलेत आधीचे त्याच्यामध्ये खूप डिटेल डिस्कस केलंय, फक्त ते नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण व्हिडिओ डिटेलमध्ये लेक्चर्स बनवलेले आहेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त कसं की तुम्हाला एकदा समजलं तुमचं अर्धा तासात झालं पाहिजे की हायपरथायरॉइडिझमची ट्रीटमेंट काय आहे. त्याला जास्त वेळ द्यायची गरजच नाही. ठीक आहे. तर एक्झाम ओरिएंटेड आता तुम्ही जास्त लक्ष द्यावी. ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त लक्ष द्यायचं आहे की काय काय क्वेश्चन येईल, कारण एक्झाम ओरिएंटेडच आता कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. तर फंक्शन ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये काय की थायरॉइड हार्मोन ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी महत्वाचे आहे. कंजेनायटल डिफिशियन्सी जर थायरॉइड हार्मोनची असेल तर लहान मुलांमध्ये जो डिसीज होतो त्याला आपण क्रिटिनिझम असं म्हणतो. त्यामध्ये माइलस्टोन डिले होतात सगळे, आणि मेंटल रिटार्डेशन पण होतं. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस फार महत्वाचं. त्यानंतर आपण थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट जर दिली तर पेशंट मध्ये इम्प्रुव्हमेंट होती, माइलस्टोन परत अचीव होता, परंतु जे मेंटल रिटार्डेशन झालेलं आहे ते रिव्हर्स होत नाही. त्यामुळं कंजेनायटल डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन मग जो आजार होतो क्रिटिनिझम, तो अर्ली डायग्नोज झाला पाहिजे. अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट फार महत्वाचं आहे. ट्रीटमेंट ऑप्शन आहे पण डायग्नोसिस फार महत्वाचं आहे. तर त्यामुळे तुम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी थायरॉइड हार्मोन महत्वाचा आहे. इव्हन ऍडल्ट हायपोथायरॉइडिझमचे जे पेशंट असतात त्यांचा त्यांच्यामध्येही इंटेलिजन्स हा इम्पेअर्ड झालेला असतो. त्यांच्यामध्ये मुवमेंट्स ह्या फार स्लो झालेल्या असतात. नंतर मेटाबॉलिझमवर काय परिणाम आहे थायरॉइड हार्मोनचा, नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू मी डिस्कस करतोय, ब्रीफ मध्ये मी डिस्कस करतोय, डिटेलमध्ये मी जाणार नाही. तर इंटरमिडियरी मेटाबॉलिझम मध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट मेटाबॉलिझमशी रिलेटेड तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमवर काय इफेक्ट आहे ते मग हायपोग्लायसेमिया करतात का हायपरग्लायसेमिया करतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम वर 2 गोष्टी आहे. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम स्टिम्युलेट होतं. ओके. त्यामध्ये काय होतं की ग्लुकोजचं युटिलायझेशन वाढतं. ग्लुकोजचं युटिलायझेशन हे ऍडिपोज टिश्यू स्केलेटल मसल मध्ये वाढतं. ग्लुकोज युटिलाइज झाला तर शुगर कमी व्हायला पाहिजे, परंतु काय होतं की ग्लुकोजचं युटिलायझेशन वाढतं, ग्लुकोज स्केलेटल मसल ऍडिपोज टिश्यू मध्ये जाऊन युटिलाइज होतो, पण त्याचबरोबर हे थायरॉइड हार्मोन ग्लुकोनिओजेनेसिस आणि ग्लायकोजिनोलायसिसही स्टिम्युलेट करतात. आणि ग्लुकोनिओजेनेसिस मुळे आणि ग्लायकोजिनोलायसिस मुळे ग्लुकोज तयार होतं आणि ते सर्क्युलेशन मध्ये येतं. तर ग्लुकोज युटिलायझेशन पेक्षा ग्लुकोज सिंथेसिस ही जास्त होते, आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल इफेक्ट हा शुगर वाढण्यास होते आणि हायपरग्लायसेमिया दिसून येतं. म्हणजे हायपरग्लायसेमिया किंवा डायबेटिक लाईक स्टेट ही हायपरथायरॉइडिझम मध्ये दिसून येते. ओके. म्हणजे ग्लुकोज युटिलायझेशन वाढतं, परंतु त्याचबरोबर ग्लुकोज सिंथेसिसही वाढते लिव्हर मध्ये, आणि ग्लुकोज युटिलायझेशन पेक्षा सिंथेसिस जास्त होते.
आणि त्याच्यामुळं ग्लुकोज युटिलायझेशन कॉम्पेन्सेट होऊन शुगर रक्तात जास्त राहते, त्यामुळे शुगर वाढते. त्यानंतर प्रोटीन मेटाबॉलिझमवर काय इफेक्ट आहे, तर प्रोटीन मेटाबॉलिझमवर ओव्हरऑल कॅटाबॉलिक इफेक्ट आहे. म्हणजे थायरॉइड हार्मोन हे कॅटाबॉलिक आहे, ब्रेकडाऊन करतात. म्हणजे कॅटाबॉलिक म्हणजे काय, की प्रोटीन ब्रेकडाऊन होतं. ओके. आणि ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू हे प्रोटीन युटिलाइज होतं. आणि प्रोलॉंग यूज मुळे जर T3 T4 खूप जास्त आहे, तर जास्त प्रोटीन ब्रेकडाऊन झाल्यामुळं निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स होतं आणि वेट लॉस होतं. तर हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये वेट लॉस तुम्हाला दिसून येईल. पेशंट मध्ये टिश्यू वेस्टिंग असतं, एकदम थिन पेशंट असतो, तर हे प्रोटीन ब्रेकडाऊन मुळे मसल वेस्टिंग होते आणि त्यामुळं वेट लॉस हे हायपरथायरॉइडिझमचं एक फ्युचर आहे. त्यानंतर थर्ड आहे फॅट मेटाबॉलिझम. फॅट मेटाबॉलिझम वर इनडायरेक्ट इफेक्ट आहे. लायपोलायसिस एनहान्स होते. लायपोलायसिस झाल्यामुळं फॅट ब्रेकडाऊन होतं. ओके. तर लायपोलायसिस इज द इफेक्ट ऑफ थायरॉइड हार्मोन आणि हा इनडायरेक्ट इफेक्ट आहे. तर हे झालं कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट मेटाबॉलिझमवर. ओके. कॅलोरीजेनेसिस मध्ये थायरॉइड हार्मोन बीएमआर वाढवतात. बीएमआर म्हणजे बेसिक मेटाबॉलिक रेट, आणि बेसिक मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळं एनर्जीचं प्रोडक्शन वाढतं. सीव्हीएस वर काय इफेक्ट आहे, हार्ट रेट, कॉन्ट्रॅक्टिलिटी, कार्डियक आउटपुट इन्क्रीज होतं. हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये टॅकिकार्डिया दिसून येतं, पाल्पिटेशन दिसून येतं. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये हार्ट रेट कमी झालेला दिसून येतो. ओके. तर कार्डियक सिस्टीम किंवा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवरही थायरॉइड हार्मोनचा इफेक्ट आहे. सीएनएस, मेंटल रिटार्डेशन इज द हाल हॉलमार्क ऑफ क्रिटिनिझम. तुम्हाला मी सांगितलं की लहान मुलांमध्ये थायरॉइड हार्मोनची डिफिशियन्सी असेल तर मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं. ओके. स्लगिशनेस आणि बिहेव्हिअरल फीचर सीन इन मिक्झोइडिमा. मिक्झोइडिमा म्हणजे ऍडल्ट मध्ये जे हायपोथायरॉइडिझम होतं त्यामध्ये स्लगिशनेस येतो. ओके. मग हायपोथायरॉइड इंडिव्हिज्युअल मध्ये काय होतं की मुवमेंट स्लो होता, तो स्लगिश असतो. ओके. नर्वस असतो. ओके. त्यानंतर एन्सियस असतो. तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. स्केलेटल मसल, नॉर्मल T3 T4 लेवल फार महत्वाची आहे स्केलेटल मसलच्या फंक्शनसाठी. जर हायपोथायरॉइडिझमचा पेशंट असेल त्याला आपण मिक्झोहिडिमा असं म्हणतो, त्यामध्ये मसल वीक असतात, फ्लॅबी असतात. आणि जर हायपरथायरॉइडिझमचा पेशंट असेल तर त्यामध्ये मसल टोन हा वाढलेला असतो. ओके. मायोपॅथी झालेली असते. जीआयटी, प्रोपल्सिव्ह मुवमेंट जी आहे गॅस्ट्रोइंटेस्टायनलची ट्रॅकची, त्या थायरॉइड हार्मोनचा रोल आहे. हायपोथायरॉइडिझम असेल तर अशा पेशंटला कॉन्स्टिपेशन डेव्हलप होतं. हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये पेरिस्टाल्सिस वाढते, त्यामुळे हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये डायरिया हे क्लिनिकल सिमटम्स तुम्हाला दिसून येतं. किडनी, तसं नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये किडनीवर एवढा सिग्निफिकंट इफेक्ट नाही, परंतु रेट ऑफ युरिन फ्लो इज increase when myxoidimatous patient is treated with thyroid hormone. तर नॉर्मली सिग्निफिकंट इफेक्ट नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटला जर आपण T4 रिप्लेसमेंट थेरपी दिली त्यामध्ये युरिन फ्लो वाढतो. नेक्स्ट, हिमोपोएसिस. तर थायरॉइड हार्मोन हे इरेथ्रोपोएसिस फॅसिलेट करतात. त्यामुळं हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये थायरॉइड हार्मोन डिफिशियन्सीमुळं इरेथ्रोपोएसिस प्रोसेस अफेक्ट होऊ शकते आणि अॅनेमिया पेशंटमध्ये डेव्हलप होऊ शकतो. तर हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये एक फीचर असतं अॅनेमिया. नंतरचं जे आहे रिप्रोडक्शन. नॉर्मल थायरॉइड हार्मोन फंक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन. फर्टिलिटी इम्पेअर्ड होऊ शकते हायपोथायरॉइडिझम मध्ये,
आणि खूप साऱ्या ज्या फिमेल आहेत त्यांना ओलिगोमिनोरिया होऊ शकतं. मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे त्याच्यात चेंजेस येतात. ओके, तर हे झाले थायरॉइड हार्मोनचं फंक्शन, वेगवेगळ्या सिस्टीमवर काय फंक्शन आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी हे विचारणार नाही, फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून मी ते डिस्कस केलेलं आहे. बरं. आता कॉजेस ऑफ हायपोथायरॉइडिझम हे पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, फार्मेकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू. मेडिसिन मध्ये तुम्ही हे लिहू शकतात. आता याच्यामध्ये सगळे कॉजेस मी टाकलेले आहे. तर हायपोथायरॉइडिझम मध्ये दोन प्रकार असतात, प्रायमरी हायपोथायरॉइडिझम आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम. प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये जो प्रॉब्लेम असतो तो थायरॉइड ग्लॅंडशी रिलेटेड असतो, थायरॉइड ग्लॅंडशी. मग आपण पाहिलेलं आहे की थायरॉइड ग्लॅंडचा जर प्रॉब्लेम असेल तर T3 T4 सिंथेसिस कमी होते आणि पेशंट हायपोथायरॉइडिझम मध्ये जातो. ओके, जेव्हा T3 T4 नॉर्मल पेक्षा कमी असतं त्यावेळेस जी कंडिशन डेव्हलप होते त्यावेळेस त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतो. तर प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये थायरॉइड ग्लॅंड रिलेटेड कॉज असतो, थायरॉइड ग्लॅंड, त्यामुळे T3 T4 लेवल कमी होते. मी तुम्हाला सांगितलंय ज्यावेळेस T3 T4 लेवल कमी होते, ओके, त्यावेळेस सिग्नल्स कुठे जातात, HPT ऍक्सिस कडे जातात, हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरीकडे सिग्नल जातात की T3 T4 लेवल कमी आहे. मग हायपोथॅलॅमस काय करतं, TRH रिलीज करतं. TRH रिलीज झाल्यावर पिट्युटरी मध्ये ते TRH ऍक्ट होऊन पिट्युटरी काय रिलीज करेल, अँटेरियर पिट्युटरी कोणता हार्मोन रिलीज करेल, TSH. आणि TSH हा थायरॉइड ग्लॅंडवर ऍक्ट होऊन T3 T4 वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणजे हे कधी होतं तुम्हाला सांगायचं काय आहे तात्पर्य, म्हणजे हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि थायरॉइड हे तीन इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहेत थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मध्ये. प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये प्रॉब्लेम कशात असतो, प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड असतो, थायरॉइड ग्लॅंड मध्ये. थायरॉइड ग्लॅंड मध्ये. मग थायरॉइड आणि त्यामुळे T3 T4 सिंथेसिस कमी होते. आता प्रॉब्लेम थायरॉइड ग्लॅंड मध्ये आहे, T3 T4 कमी झालं. मी तुम्हाला सांगितलंय आपली बॉडी काय करते, जी पण फिजिओलॉजी डिस्टर्ब झालेली आहे तिला काय करते, नॉर्मल करायचा प्रयत्न करते. ज्यावेळेस बॉडीच्या लक्षात येतं की T3 T4 कमी आहे, मग ती कोणत्या ऍक्सिसला ऍक्टिव्हेट करेल, HPT, हायपोथॅलॅमस पिट्युटरी थायरॉइड ऍक्सिसला. हायपोथॅलॅमसला सिग्नल जाईल T3 T4 कमी आहे, मग हायपोथॅलॅमस काय रिलीज करेल, TRH, थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. तो येऊन पिट्युटरीला सिग्नल देईल. अँटेरियर पिट्युटरी मधून काय रिलीज होईल, थायरॉइड स्टिप्युलेट. TSH हार्मोन रिलीज होईल. पण TSH जरी रिलीज झाला, TSH ची लेवल वाढेल. TSH जरी रिलीज झाला तरी तो थायरॉइड ग्लॅंडवर ऍक्ट जरी झाला तरी थायरॉइड ग्लॅंड मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे T3 T4 बनत नाही. मग थायरॉइड ग्लॅंड स्टिम्युलेट होत राहील, होत राहील, होत राहील आणि थायरॉइड ग्लॅंडची साईज वाढेल. काय होते, साईज वाढते. त्याला आपण काय म्हणतो, ग्वायटर. बरोबर आहे ना, साईज वाढते. लक्षात आलं. तर यामध्ये काय होतं, प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये तुम्हाला जर आपण लॅब डायग्नोसिस केली तर T3 T4 ची लेवल ही कमी झालेली असते, बरोबर आहे, आणि TSH ची लेवल काय झालेली असते, वाढले. वाढलेली असते. असं जर फ्युचर असेल तर त्याला प्रायमरी हायपोथायरॉइडिझम म्हणतात. म्हणजे प्रॉब्लेम कशात आहे, थायरॉइड ग्लॅंडशी रिलेटेड त्या लेवलवर आहे. हायपोथॅलॅमस त्याचं काम करतंय, पिट्युटरी त्याचं काम करतंय, पिट्युटरी TSH रिलीज करतंय, पण थायरॉइड ग्लॅंड मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे T3 T4 बनत नाही. मग T3 T4 लेवल कमी आणि TSH ची लेवल काय असते, जास्त.
तर याचा अर्थ पेशंटला काय आहे? प्रायमरी हायपोथायरॉइडिझम. तुम्हाला माहिती आहे का मोस्ट कॉमन कॉज काय आहे प्रायमरी हायपोथायरॉइडिझमचा? मोस्ट कॉमन कॉज प्रायमरी हायपोथायरॉइडिझमचा? आयोडीन डिफिशियन्सी. आयोडीन डिफिशियन्सी एक कॉज होता पहिले, परंतु आता सगळे आपण आयोडाइज सॉल्ट यूज करतोय, बरोबर? तर आयोडीन डिफिशियन्सी हा आता कॉमन नाही राहिलेला. आपण जे फूड आहे म्हणजे सॉल्ट आहे त्याला आयोडाइज सॉल्ट आपण यूज करतो. सो आयोडीन डिफिशियन्सी ही काही एरियामध्ये दिसून येते, बरोबर आहे, काही ठिकाणी. तर आता आयोडाइज सॉल्ट मुळे ते कमी झालेलं आहे. मोस्ट कॉमन कॉज जो आहे तो हाशिमोटोज थायरॉइडायटिस आहे. काय आहे? हाशिमोटोज थायरॉइडायटिस हा एक ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे. ऑटो इम्युनो थायरॉइडायटिस यामध्ये काय होतं तुम्हाला सांगायचं आहे की अँटीबॉडीज तयार होतात आणि अगेन्स्ट थायरॉइड ग्लॅन्ड अँटीबॉडीज तयार झाल्यामुळं थायरॉइड हार्मोन सिंथेसिस होत नाही. तर कशाच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात? थायरॉइड पर ऑक्सिडेज एन्झाईमच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. मग ह्या अँटीबॉडी येऊन काय करतात? हे एन्झाईमला बाइंड करतात आणि इनऍक्टिव्हेट करतात. थायरोग्लोबिलिनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात. ह्या दोघांपैकी एकाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात, जास्त करून थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईमच्या अगेन्स्ट. थायरोग्लोबिलिनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनल्या तर त्यामुळं टायरोसिन मॉलिक्युलचं आयोडिनेशन नाही होणार. म्हणजे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मध्ये जे महत्वाचं स्टेप होत्या, थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईमचा रोल होता, त्याच्या अगेन्स्टच अँटीबॉडी बनल्यात. थायरोग्लोबिलिनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनल्यात. मग T3T4 बनेल का? या अँटीबॉडीज ह्या एन्झाईमच्या अगेन्स्ट बनल्यामुळे एन्झाईम न्यूट्रलाइज होऊन जाईल. एन्झाईम नसेल तर T3T4 बनेल का? नाही. मग हा सर्वात महत्वाचा कॉज आता आहे हाशिमोटोज थायरॉइडायटिस. त्याला ऑटो इम्युनो थायरॉइडायटिस म्हणतात. आणि अँटीबॉडी कशाच्या अगेन्स्ट बनतात? थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम आणि थायरोग्लोबिलिनच्या अगेन्स्ट. लक्षात आलं? येस येस. आणि याच्यामध्ये ट्रीटमेंट सेमच आहे, T4च देतो आपण, रिप्लेसमेंट थेरपी. फक्त डायग्नोसिस करताना पहिले आपल्याला कोणता कॉज आहे ते फाइंड आउट करायचा असेल तर ह्या अँटीबॉडीजचं लेवल आपण पाहिली पाहिजे की थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईमच्या अगेन्स्ट अँटीबॉडी आहेत का, थायरोग्लोबिलिनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आहेत का. ते अँटीबॉडी असेल तर ते क्लिअर होतं की पेशंटला ऑटो इम्युनो थायरॉइड डिसऑर्डर आहे, हाशिमोटोज थायरॉइडायटिस. लक्षात आलं? लक्षात आलं? येस. हा मोस्ट इम्पॉर्टंट कॉज आहे हायपोथायरॉइडिझम, प्रायमरी हायपोथायरॉइडिझमचं. दुसरं तुम्ही सांगितलेत आयोडीन डिफिशियन्सी. येस, तो पण महत्वाचा कॉज नेक्स्ट महत्वाचा आहे. म्हणजे पहिला जो आहे तो हाशिमोटोज थायरॉइडायटिस. आयोडीन डिफिशियन्सी आता कमी आहे, त्याच्यामुळे जो हायपोथायरॉइडिझम होण्याचे प्रकार कमी आहे कारण आयोडाइज सॉल्ट आपण यूज करतोय. बाकी जे कॉजेस आहेत ना ते रेअर कॉजेस आहे. कोणते आहेत? पोस्ट थायरॉइडेक्टोमी, एखादी सर्जरी केली त्यात थायरॉइड ग्लॅन्ड काढूनच टाकली, पेशंटला हायपोथायरॉइडिझम होणार आहे. पेशंट रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन घेतलं, रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन आयोडीन 131 जेव्हा आपण देतो पेशंटला तर थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय होते त्याने. तर थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय झाले तर त्याला परमनंट हायपोथायरॉइडिझम होणार आहे त्या पेशंटला, बरोबर आहे. त्यानंतर पेशंट जर अँटी थायरॉइड ड्रग वर आहे, प्रोपिल थायोरेसिल, कार्बिमॅझोल, तर पेशंटला जोपर्यंत अँटीथायरॉइड ड्रग देतात हे ड्रग थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम इनहिबिट करतात, तर तोपर्यंत पेशंटमध्ये T3T बनणार नाही. पण पेशंटला हे ड्रग स्टॉप केले तर मग T3T4 सिंथेसिस परत पूर्ववत होऊ शकते. तर अँटीथायरॉइड ड्रग आहेत. त्यानंतर काही ड्रगचे साईड इफेक्ट आहे हायपोथायरॉइडिझम. लिथियम, ॲमिओडॅरॉन. ॲमिओडॅरॉन अँटी अरेथमिक ड्रग आहे. लिथियम आपण मॅनियामध्ये यूज करतो, त्यांची साईड इफेक्ट आहे हायपोथायरॉइडिझम. ओके. त्यानंतर सब अॅक्यूट थायरॉइडायटिस, इन्फेक्टिव्ह डिसकंडिशन आहे. इन्फिल्ट्रेटिव्ह डिसिजेस, काही इन्फिल्ट्रेशन झालं थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये. अजेनेसिस, थायरॉइड ग्लॅन्ड तयारच झाली नाही फिटस मध्ये तर थायरॉइड हार्मोन बनणार नाही. सॉरी. आणि
सोडियम आयोडाइड सिम्पोर्ट सॉरी पेनड्रेन सिम्पोर्ट जे आहे पेनड्रेन ट्रान्सपोर्टर त्याचं म्युटेशन झालं तर आयोडाईडचं ट्रान्सपोर्ट होणार नाही. त्यामुळं हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. हे यातलं फक्त हॅशिमोटोस थायरॉइडायटिस आणि आयोडीन डिफिशियन्सी जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. सॉरी, लक्षात आलं हॅशिमोटोस थायरॉइडायटिस तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. मोस्ट कॉमन कॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम I don't know. Mm. Hashimoto's thyroiditis or chronic lymphocytic thyroiditis is an autoimmune disease in which thyroid gland is attacked by a variety of cells and antibody-mediated immune response. हा पहिला ऑटोइम्युनो डिसऑर्डर आहे जो डिस्कवर्ड केला गेला. म्हणजे ऑटोइम्युनो डिसीजेस मध्ये पहिला जो ऑटोइम्युनो डिसऑर्डर फाइंड आउट झाला तो हाशिमोटोस थायरॉइडायटिस होता. आणि तो 1912 मध्ये जपानी सायंटिस्ट जो होता हाशिमोटो त्याने डिस्कव्हर केला. त्यामुळे नाव आलंय हाशिमोटोस थायरॉइडायटिस. आणि अँटीबॉडीज कशाच्या अगेन्स्ट असतात? थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाइम किंवा थायरोग्लोबिलिनच्या. Globally. ओके. आता सेकंडरी हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं की हायपोथॅलमस किंवा पिट्युटरी रिलेटेड प्रॉब्लेम असतो. प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये प्रॉब्लेम कशात होता? थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये. T3 T4 कमी झालं होतं आणि T3 T4 कमी झाल्यावर बॉडी काय करते? हायपोथॅलमस आणि पिट्युटरीला स्टिम्युलेट करते. ते नॉर्मल असतात त्या पेशंट मध्ये. त्यामुळे TSH ची लेवल ही वाढते प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये. म्हणजे T3 T4 कमी झालंय आणि TSH वाढलंय तर ते प्रायमरी हायपोथायरॉइडिझम असतं. सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये एक तर प्रॉब्लेम हायपोथॅलॅमसचा असतो किंवा अँटेरियर पिट्युटरीचा असतो. आणि त्यामुळं त्या प्रॉब्लेममुळे थायरॉइड ग्लॅन्ड स्टिम्युलेट नाही होत, T3 T4 बनत नाही. तर सेकंडरी हायपोथायरॉइडिझम कसं डायग्नोज करायचं? तर आणि प्रायमरी आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये काय फरक आहे? तर प्रायमरी मध्ये आपण पाहिलं होतं T3 T4 हे कमी झालेले आहे आणि TSH ची लेवल काय झालेली असते? वाढलेली असते. सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये प्रॉब्लेम हा पिट्युटरी किंवा हायपोथॅलॅमसशी रिलेटेड असतो आणि हायपोथॅलॅमस किंवा पिट्युटरीशी रिलेटेड प्रॉब्लेम असल्यामुळं थायरॉइड हार्मोन T3 T4 बनवत नाही. T3 T4 बनलं नाही म्हणून T3 T4 लेवल कमी होते आणि त्यामध्ये हायपोथॅलॅमस किंवा अँटेरियर पिट्युटरीचा प्रॉब्लेम असल्यामुळं बॉडीने जरी त्याकडे सिग्नल पाठवले तरी पण हायपोथॅलॅमस किंवा पिट्युटरी रिलेटेड प्रॉब्लेम असल्यामुळे TSH ची लेवल म्हणजे TSH रिलीज होत नाही, सर्क्युलेशन मध्ये TSH वाढत नाही. त्यामुळं सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये TSH ची लेवल ही कमी असते. तर प्रायमरी आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम कसं डिफरन्शिएट करायचं हे लक्षात आलं? दोघांमध्ये T3 T4 कमी असतो पण प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये TSH हा वाढलेला असतो आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम म्हणजे पिट्युटरी किंवा हायपोथॅलॅमसचा प्रॉब्लेम असेल तर TSH ची लेवल काय झालेली असते? कमी. 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 ओके. जास्त केसेस ह्या प्रायमरी हायपोथायरॉइडिझमच्याच असतात. तर हायपोथॅलॅमसचा प्रॉब्लेम असेल तर सेकंडरी हायपोथायरॉइडिझम होतो. पिट्युटरी रिलेटेड कॉज असेल तर सेकंडरी हायपोथायरॉइडिझम होतो. क्लिनिकल फ्युचर हायपोथायरॉइडिझमचे तुम्हाला सर्वांना माहीत असतील, तुम्ही पेशंट पाहिलेले आहे. टायर्डनेस, वेट गेन, कोल्ड इंटॉलरन्स, थंडी सहन होत नाही अशा पेशंटला. थायरॉइड ग्लॅन्डची साईज वाढलेली असते. प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये जास्त करून ही जास्त साईज वाढलेली असते. गॉइटर होत दिसून येतो, त्याला गॉइटर म्हणतात. कॉन्स्टिपेशन, ब्रॅडिकार्डिया, अंजायना, कार्डियक फेल्युअर, पेरिकार्डियल इफ्युजन हे काही फ्युचर आहे. ओके. न्यूरोलॉजिकल फ्युचर काय? आता हे एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू.
न्यूरोलॉजिकल आणि हिमॅटॉलॉजिकल फीचर ऍक्ने आणि पेन होऊ शकतो. एक्स अँड पेन, कार्पल टनेल सिंड्रोम, डिफनेस, होर्सनेस ऑफ व्हॉइस, अटॅक्झिया, डिप्रेशन, सायकोसिस, न्यूरो सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स पण असतं. आयर्न डिफिशियन्सी ॲनेमिया, पर्नेसियस ॲनेमिया, ॲनेमिया दिसून येतो. ड्राय स्किन असते, इरायथिमा, व्हाइटिलिगोचे चान्सेस असतात. इनफर्टिलिटी, मिनोरेजिया आणि गॅलोक्टोरिया काही सिमटम्स आहेत. सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? ऐकलंय तुम्ही सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम? नाही सर. सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय की क्लिनिकल सिमटम्स आलेत का पेशंट मध्ये? नाही. पेशंटला सिमटम्स नसतात. कस काय नसतात ते तुम्हाला सांगतो. आता बघा, जेव्हा पेशंटचं स्टॅटस नॉर्मल आहे, कधी म्हणू शकतो? जेव्हा T3 T4 हे नॉर्मल रेंजमध्ये आहे आणि TSH पण कशात, कोणत्या रेंजमध्ये आहे? नॉर्मल रेंज. म्हणजे पेशंटचा थायरॉइड स्टॅटस चांगला आहे. बरोबर आहे? T3 T4 नॉर्मल आहे, TSH पण नॉर्मल आहे. प्रायमरी हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये काय होतं? T3 T4 हे डिक्रीज झालेले असतात आणि TSH हे काय झालेलं असतं? वाढलेलं असतं. ओके, बर. आणि T3 T4 कमी झाल्यामुळे पेशंटला सिमटम्स पण आलेले असतात. सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? तर पेशंट जेव्हा हायपोथायरॉइडिझम मध्ये जातो, त्याच्या आधीची स्टेज जी असते, त्या स्टेजला काय होतं? मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा बॉडी मधले T3 आणि T4 कमी होतात प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये, तर बॉडी कशाला सिग्नल पाठवते? हायपोथॅलेमसला. तिथून Hypoth- तिथून TRH रिलीज होतं. TRH अँटेरियर पिट्युटरीवर ऍक्ट होतं आणि अँटेरियर पिट्युटरी काय करते? TSH रिलीज. yes. तर सुरुवातीच्या पिरियड मध्ये काय होतं? थायरॉइड, ते TSH काय करतं? थायरॉइड ग्लँडवर ऍक्ट होतं आणि थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करून काही T3. प्रमाणात T3 T4 बनवत राहतं. त्यामुळं सुरुवातीचा पिरियड जो असतो, त्यामध्ये काय होतं? पेशंटची T3 T4 लेवल ही मेंटेन राहते काही दिवस. म्हणजे T3 T4 लेवल काय राहते? नॉर्मल राहते. पण त्यासाठी जास्त TSH लागतं. काय लागतं? जास्त TSH. मग तुम्ही जर पेशंटची कंडिशन बघितली, म्हणजे ब्लड रिपोर्ट केले, तर त्यावेळेस तुम्हाला, म्हणजे पेशंटला अजून ट्रीटमेंट नाही चालू केली, T3 T4 नॉर्मल आलाय पेशंटचं, बरोबर आहे, पण TSH काय आहे? वाढलं. वाढलेला आहे. TSH वाढलेला आहे, पण T3 T4 नॉर्मल आहे. नॉर्मल. म्हणजे थायरॉइड ग्लॅन्ड T3 T4 सिंथेसिस करते, पण तिला जास्त स्टिम्युलेशन लागतंय, TSH जास्त लागतंय. तिचे T3 T4 लेवल मेंटेन ठेवते, पण TSH जास्त लागतंय. तर अशी जी केस असते, त्याला, त्यात सिमटम्स येत नाही, त्याला आपण सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणतो. सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम. आणि त्यानंतर काही दिवसांनी पेशंट हायपोथायरॉइडिझम मध्ये शिफ्ट होऊ शकतो. त्यात TSH वाढून पण T3 T4 सिंथेसिस मेंटेन होत नाही, मग T3 T4 लेवल हळूहळू कमी होते. तर सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम मध्ये T3 T4 लेवल काय असते? नॉर्मल. पण काय वाढलेलं असतं? TSH. Yes, yes. तर हे झालं सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम. ओके, सिमटम्स त्यात दिसत नाही. तर दिस पेशंट ऑल्सो हॅव नॉर्मल अमाऊंट ऑफ सर्क्युलेटिंग थायरॉइड हार्मोन. द ओनली abnormality इज increased TSH ऑन देअर ब्लड वर्क. तर आता हे लॅबोरेटरी मॉनिटरिंग माहीतच आहे तुम्हाला, त्यात मी डिटेल जात नाही. T3 T4 आणि TSH. ओके. ओके. आपण त्यात फास्टिंग कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड किंवा अॅनेमिया, ECG त्या गोष्टी पण पाहू शकतो. आता हायपोथायरॉइडिझमच्या ट्रीटमेंटसाठी दोन ऑप्शन आहे: एल थायरोक्सिन किंवा ट्राय आयोडोथायरोनिन. एल थायरोक्सिन म्हणजे टेट्रा आयोडोथायरोनिन T4, आणि ट्राय आयोडोथायरोनिनला लिओथायरोनिन असंही म्हणतात. तर
क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हायपोथायरॉइडिझमला ट्रीट करण्यासाठी एल थायरोक्सिन आपण प्रेफर करतो. एल थायरोक्सिन म्हणजे T4 टेट्रा आयोडोथायरोनिन. ओके, लक्षात आलं? तर ह्याच्यात काय आहे येस. की आता ऍक्टिव्ह कोणता आहे, T4 ऍक्टिव्ह असतो का T3? T3. T3 ऍक्टिव्ह असतो. पण आपण तरी पण T4 का यूज करतो? T4 कन्वर्टेड T3. T4 हे T3 मध्ये कन्वर्ट होतो. T3 यूज केला तर प्रॉब्लेम काय होतो की T3 यूज केला तर काही पेशंट मध्ये अरेथमियाची रिस्क वाढते, फास्ट ऍक्शन येते ना, आणि त्याच्यामुळे पाल्पिटेशन अरेथमिया होऊ शकतं. T4 दिल्याने सस्टेन ऍक्शन राहते. T4 जसा गरज असेल तसा T3 मध्ये कन्वर्ट होतो, त्यामुळे अरेथमियाची रिस्क T4 बरोबर कमी आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही एमबीबीएस ला होतो त्यावेळेस मिक्झोइडिमा कोमा म्हणजे सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपोथायरॉइडिझमला असं होतं की T3 यूज करा ड्रग ऑफ चॉईस. पण नंतर क्लिनिकल ट्रायल्स मध्ये असं दिसून आलं की T3 मुळे कार्डियक अरेथमियाची रिस्क वाढते. त्यामुळे सिव्हिअर हायपोथायरॉइडिझम जरी असेल तरी पण तुम्ही स्टार्टिंगला T4च यूज करा असं म्हणतात, T3 नका करू, कारण T3 बरोबर कार्डियक अरेथमियाची रिस्क जास्त आहे. तर T4 आपण रिप्लेसमेंट साठी यूज करतो हायपोथायरॉइडिझम मध्ये. आता युजेस आपण कसं ट्रीट करतो ते मी तुम्हाला सांगतोय. यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही, हायपोथायरॉइडिझमवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे. तर तर तुम्हाला सांगितलं एल थायरोक्सिन म्हणजे टेट्राआयोडोथायरोनिन आपण यूज करतो. जनरली आपण एम्प्टी स्टमक देतो, त्यानंतर अर्धा एक तास काही खायचं नाही, जेणेकरून त्याचं ऍब्सोर्शन व्यवस्थित होईल हार्मोनचं. त्यामुळं T4 जे आहे ते आपण अर्ली इन द मॉर्निंग. आता क्रिटिनिझम आणि मिक्झोइडिमा असे दोन इम्पॉर्टंट हायपोथायरॉइडिझमच्या ज्या केसेस आहेत त्या ट्रीट कशा केल्या जातात. तर क्रिटिनिझम हे लहान मुलांमध्ये होतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर ज्यावेळेस पेशंटला हायपोथायरॉइडिझम डायग्नोस होतो तर ऍज अर्ली ॲज डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे, आणि ॲज अर्ली ॲज आपण ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. त्यामध्ये 8 ते 12 मायक्रोग्रॅम पर केजी डोस आपण थायरोक्सिनचा पेशंटला देतो. तर मेजॉरिटी पेशंटमध्ये इम्प्रुव्हमेंट होते, फक्त मेंटल रिटार्डेशन जे झालेलं आहे ते रिव्हर्स होत नाही. फर्दर प्रोग्रेस नाही होणार पण रिव्हर्स होत नाही. बाकी फिजिकल ग्रोथ डेव्हलपमेंट रिस्टोअर होतं. बरोबर आहे. ऍडल्ट हायपोथायरॉइडिझमला आपण मिक्झोइडिमा म्हणतो. कॉजेस तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये हाशिमोटोस थायरॉइडायटिस सर्वात महत्वाचा कॉज आहे. आयोडीन डिफिशियन्सी असू शकते, किंवा पेशंट मधली थायरॉइड ग्लॅन्डच काढली, थायरॉइडेक्टोमी, किंवा अँटी थायरॉइड ड्रग आयोडीन 131 प्रोपिल थायरोस्टेरो पेशंट आहे. तर यामध्ये आपण एल थायरोक्सिनच देतो, आणि डोस फार कमी डोसला आपण स्टार्ट करतो, 50 मायक्रोग्रॅम. इव्हन 25 मायक्रोग्रॅमच्या पण टॅबलेट आहे, आपण ते स्टार्ट करतो आणि ग्रॅज्युअली डोस आपण इन्क्रीज करतो. ओके. आता सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम ट्रीट करायचा का नाही करायचा, तर काही गाईडलाईनचं असं म्हणणं आहे, म्हणजे आता T3 T4 लेवल नॉर्मल आहे, TSH लेवल वाढलेली आहे, मग त्याला आपण सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणतो. त्यामध्ये पेशंटला सिमटम्स नसतात, मग त्याला ट्रीट करायचं का नाही अशा पेशंटला, तर TSH लेवल वर ते डिपेंड आहे. TSH लेवल वाढलेली आहे, परंतु ती जर 6 ते 10च्या मध्ये असेल, ओके, तर ट्रीटमेंट ही ऑप्शनल आहे. दे पेशंटला देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. परंतु जर TSH 10च्या पुढे गेलेली आहे, T3 T4 नॉर्मल आहे पण TSH 10च्या पुढे आहे, 10च्या पुढं आहे TSH, तर अशा वेळेस आपल्याला पेशंटला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम मध्ये TSH लेवल 10च्या पुढे जर असेल तर आपण ट्रीटच केला पाहिजे. त्यानंतरच आहे मिक्झोइडिमा कोमा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ही इमर्जन्सी आहे. रॅपिड थायरॉइड रिप्लेसमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये सुरुवातीला T3 ड्रग ऑफ चॉईस म्हणत होते, परंतु आता ड्रग ऑफ चॉईस काय म्हणताय, T4 एल थायरोक्सिन, कारण T3 बरोबर कार्डियक अरेथमियाची रिस्क जास्त आहे. ओके. तर एल थायरोक्सिन 200 ते 500 मायक्रोग्रॅम IV
followed by 100 microgram IV OD till oral therapy is instituted. इथं फक्त एल थायरोक्सिन आपल्याला पॅरेंटल रूटने देणं गरजेचं आहे. एल थायरोक्सिन 200 ते 500 mg, नाही सॉरी, 200 ते 500 मायक्रोग्रॅम डोस हा मायक्रोग्रॅम मध्ये आहे थायरॉइड हार्मोनचा, मिलीग्रॅम मध्ये नाही. तर मायक्रोग्रॅम 200 ते 500 मायक्रोग्रॅम आपण स्टार्ट करू शकतो आय व्ही. आणि त्यानंतर 100 मायक्रोग्रॅम, इनिशियल डोस जास्त आहे, 200 ते 500 मध्ये आपण स्टार्ट करायचा डिपेंडिंग ऑन द TSH लेवल. आणि त्यानंतर 100 मायक्रोग्रॅम आपण ओढी द्यायचं. आणि त्यानंतर जोपर्यंत ओरल थेरपी देत नाही तोपर्यंत आपल्याला आय व्ही देणं गरजेचं आहे. ओके. काही डॉक्टर्स असंही रिकमेंड करतात की T4 बरोबर लो डोस T3 पण ऍड करा, 10 मायक्रोग्राम T3 ऍड करा यंगर पेशंट ज्यात अरेथमिया किंवा इस्चेमिया नाही. परंतु ड्रग ऑफ चॉईस हे एल थायरॉक्सिन आहे. अदर मेजर मध्ये पेशंटला वॉर्मिंग महत्वाचं आहे. आय व्ही कॉर्टिकोस्टेरॉइड आपण देतो कारण कंकमिटन ऍड्रिनल इन्सफिशियन्सी असते, स्ट्रेसफुल कंडिशन आहे, कॉर्टिकोस्टेरॉइड आपल्याला लागतात तिथं. कार्डिया सपोर्ट, व्हेंटिलेटर सपोर्ट, त्यानंतर हायपोग्लायसेमिया आणि हायपोनायट्रेमिया करेक्शन हे अदर मेजर मिक्झोइडिमा कोमामध्ये आपल्याला करावं लागतात. नेक्स्ट यूज आहे नॉन टॉक्सिक गॉयटर मध्येही आपण एल थायरोक्सिन यूज करतो. ओके. त्यात आता मी डिटेल जात नाही. थायरॉइड नोड्यूल, काही बेनाइन थायरॉइड नोड्यूल्स मध्ये आपण ही T4 थेरपी देऊ शकतो. T4 थेरपी देण्यामागचा उद्देश असा आहे, थायरॉइड, कोणते थायरॉइड नोड्यूल? बेनाइन फंक्शनिंग नोड्यूल्स, बेनाइन आहेत ते, मॅलिग्नंट नाही. अशामध्ये आपण T4 देतो. T4 दिल्याने TSH सप्रेस होईल आणि TSH सप्रेस झाले तर थायरॉइड नोड्यूल पण रिग्रेस होऊ शकतो. किती, कसं द्यायचं किंवा काय करायचं? तर T4 जे आहे आपण स्टार्ट केल्यानंतर 6 महिने पाहायचं. 6 महिने दिल्यानंतर जर साईज रिग्रेस नाही झाली तर आपण T4 डिस्कंटिन्यू करायचं. म्हणजे 6 महिन्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स आला पाहिजे. ओके. पॅपिलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड. पॅपिलरी कार्सिनोमा थायरॉइड मध्ये आपण T4 थेरपी देऊन TSH लेवल कमी करू शकतो. पॅपिलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड जे आहे तो कॅन्सरमध्ये TSH एक्सिस असल्यामुळं, थायरॉइड ग्लॅन्ड स्टिम्युलेट झाल्यामुळं तो कॅन्सर होतो. तर TSH ची लेवल कमी करणं हा एक त्यातला ऑप्शन आहे. आणि TSH ची लेवल कमी करण्यासाठी आपण जर T4 दिलं तर T4 बाय गिव्हिंग T4 निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनी T4 दिल्याने TSH लेवल ही कमी होऊ शकतं. ओके. तर बेस्ट ऑप्शन सर्जरी आहे, पण ज्याच्यात आपण सर्जरी करू शकत नाही तर आपण त्यात T4 देऊन TSH ची लेवल कमी करू शकतो. काही इम्पिरिकल ट्रीटमेंटसाठी थायरॉइड हार्मोन्स वापरले जातात. रिफ्रॅक्टरी अॅनेमिया, ज्याच्यात हिमोग्लोबिन आपण ट्रीटमेंट देऊनही वाढत नाही आहे, मेंटल डिप्रेशन असेल, मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर असतील, इन्फर्टिलिटी नॉट करेक्टेड बाय युजल ट्रीटमेंट असेल, किंवा क्रोनिक नॉन हिलिंग अल्सर्स, त्यामध्येही T4 ट्रीटमेंट आपण इम्पिरिकली देऊन पाहतो. काही पेशंटमध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं. ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन असेल त्यातही आपण T4 ट्रीटमेंट देऊन पाहतो. तर हे इम्पिरिकल ट्रीटमेंट आहे. यामध्ये आपण T4 किंवा त्याला आपण एल थायरोक्सिन असं म्हणतो ते देऊन पाहतो. रिफ्रॅक्टरी अॅनेमिया, मेंटल डिप्रेशन, मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर, इनफर्टिलिटी नॉट करेक्टेड बाय युजल ट्रीटमेंट, नॉन हिलिंग अल्सर असेल क्रोनिक, किंवा ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन असेल त्यांना. तर आपण हायपोथायरॉइडिझमचे ट्रीटमेंट मध्ये थायरॉइड एल थायरोक्सिनचा रोल पाहिलेला आहे. तर एल थायरोक्सिन त्या व्यतिरिक्त कुठं यूज होतो ते पण तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे एल थायरोक्सिनचे युजेस मध्ये 7 युजेस मी डिस्कस केले. क्रिटिनिझम, ऍडल हायपोथायरॉइडिझम म्हणजे मिक्झोइडिमा,
त्यानंतर मिक्झोइडिमा मध्ये तुम्हाला क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम आणि सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम मी डिस्कस केलं. तिसरा आहे मिक्झोइडिमा कोमा. चौथा, यूज थायरॉइड हार्मोनचा नॉन टॉक्सिक ग्वाइटर. त्यानंतर थायरॉइड नोड्यूल पॅपिलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड. आणि सातवा, यूज इम्पिरिकल ट्रीटमेंट काही कंडिशन मध्ये, जसं रिफ्रॅक्टरी अॅनिमिया, मेंटल रिटार्डेशन, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज, इनफर्टिलिटी, नॉन हिलिंग क्रोनिक अल्सर आणि ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन मध्ये आपण एज अ इम्पेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू हे थायरॉइड हार्मोन यूज करतो. म्हणजे क्रिटिनिझम आणि मिक्झोइडिमा सोडून बाकीचे युजेसही तुम्हाला माहित पाहिजे. ओके. नॉन टॉक्सिक गॉइटर, थायरॉइड नोड्यूल, पॅपिलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड आणि इम्पेरिकल ट्रीटमेंट आणि प्लस क्रिटिनिझम, मिक्झोइडिमा आणि मिक्झोइडिमा कोमा. ओके. तर हे सगळे युजेस थायरॉइड हार्मोनचे आहेत. T4 चे युजेस आपण बघितले. लक्षात आलंय? येस सर. आता नेक्स्ट जो पार्ट आपण पाहणार आहोत. ओके. घेऊ शकतो ना आपण अर्धा तास? जस्ट तुम्हाला हायपर थायरॉइडिझमचं ट्रीटमेंट मी सांगतोय आता. ऑलरेडी बेसिक पार्ट आपला डिस्कस झालेला आहे. फक्त आता एक्झाम ओरिएंटेड काही महत्वाचे पॉइंट्स पण आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. तर अँटी थायरॉइड ड्रग्स कधी देतो आपण? अँटी थायरॉइड ड्रग्स ज्या पेशंटला हायपर थायरॉइडिझम आहे. हायपर थायरॉइडिझम मध्ये T3 T4 लेवल जास्त झालेली असते आणि ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला T3 T4 ची लेवल करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी अँटी थायरॉइड ड्रगची गरज असते. सो दीज आर द ड्रग्स यूज टू लोअर द फंक्शनल कॅपॅसिटी ऑफ हायपर ऍक्टिव्ह थायरॉइड. ज्या पेशंटमध्ये हायपर ऍक्टिव्ह थायरॉइड आहे त्या पेशंटसाठी हे ड्रग फार महत्वाचे आहे. थायरोटॉक्सिकोसिस इज ड्यू टू एक्सिस सिक्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन. खूप जास्त थायरॉइड हार्मोन सिक्रेट झाले तर थायरोटॉक्सिकोसिस होतं, टॉक्झिसिटी होती थोडक्यात थायरॉइड हार्मोनची. ओके. दोन मेन कॉज आहे. ऐकलंय तुम्ही ग्रेव्स डिसीज आणि टॉक्सिक नोड्युलर गॉइटर? नाही. हायपरथायरॉइडिझम कंडिशन तुम्ही ऐकली? पेशंट पाहिलेत हायपरथायरॉइडिझमचे? येस सर. हायपरथायरॉइडिझमचे कॉजेस मध्ये काय काय असू शकतं पहा. एक आहे ग्रेव्स डिसीज. ग्रेव्स डिसीज काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरा आहे टॉक्सिक नोड्युलर गॉइटर. टॉक्सिक नोड्युलर गॉइटर म्हणजे आपल्या थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये नोड्यूल असतो, फंक्शनल नोड्यूल. तो T3 T4 रिलीज जास्त करतो, टॉक्सिक नोड्युलर गॉइटर. तर ग्रेव्स डिसीज काय आहे? हा एक ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे. जसं हायपोथायरॉइडिझम साठी हाशिमोटोस थायरॉइडायटिस आपण बघितलं, तसं हायपरथायरॉइडिझम साठी पण एक ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे. त्याचं नाव काय आहे? ग्रेव्स डिसीज. ग्रेव्स डिसीज मध्ये काय होतं? मी तुम्हाला सांगितले थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये T3 T4 सिंथेसिस साठी थायरॉइड ग्लॅन्ड स्टिम्युलेट होतात. कशाने स्टिम्युलेट होतात? TSH. TSH कुठून रिलीज होतं? अँटेरियर पिट्युटरी. आणि तो T3 थायरॉइड ग्लॅन्ड वर ऍक्ट होऊन T3 T4 सिंथेसिस वाढवतो. तर हा TSH कसा ऍक्ट होतो? थायरॉइड ग्लॅन्ड वर TSH रिसेप्टर असतात. काय असतात? TSH रिसेप्टर. बरोबर आहे. हे TSH रिसेप्टर वर TSH ऍक्ट होतो आणि थायरॉइड ग्लॅन्डला स्टिम्युलेट करतो, T3 T4 सिंथेसिस तयार होते. ग्रेव्स डिसीज मध्ये काय होतं? देर आर फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. काय तयार होतात? अँटीबॉडीज अगेन्स्ट TSH रिसेप्टर. कशाच्या अगेन्स्ट तयार होतात? TSH रिसेप्टरच्या. ओके. ओके. आणि ह्या अँटीबॉडीज काय करतात? TSH रिसेप्टरवर जाऊन बाइंड होतात. तर काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? ह्या अँटीबॉडी स्टिम्युलेटरी असतात. काय असतात? स्टिम्युलेटरी. स्टिम्युलेटरी म्हणजे काय? ते TSH सारखं काम करतात. ते कशासाठी कशासारखं काम करतात?
टीएसएच सारखं. म्हणजे अँटीबॉडी टीएसएच रिसेप्टरवर बाइंड होतात, परंतु ह्या अँटीबॉडी ह्या स्टिम्युलेटरी अँटीबॉडी असतात. त्या टीएसएच रिसेप्टरला काय करतात? स्टिम्युलेट करतात थायरॉइड ग्लॅन्डच्या, आणि T3 T4 सिंथेसिस वाढते. लक्षात आलं तुमच्या? ग्रेव्स डिसीज मध्ये अँटीबॉडीज कोणत्या असतात लक्षात आलंय का? येस सर. म्हणजे टीएसएच रिसेप्टरच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात, पण ते अँटीबॉडीचं नेचर काय असतं? स्टिम्युलेटरी. स्टिम्युलेटरी. त्यामुळे ते टीएसएच रिसेप्टरवर ऍक्ट होऊन जे आपलं टीएसएच जे असतं तसं कार्य करतात, स्टिम्युलेट करतात. टीएसएच रिसेप्टरवर ऍक्ट होऊन स्टिम्युलेटरी इफेक्ट होतो, आणि T3 T4 सिंथेसिस काय होते? वाढते. काही ठिकाणी अँटीबॉडी ह्या इनहिबिटरी असतात. तुम्ही मायस्थेनिया ग्रेव्हिस ऐकलंय? मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये कशाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात? मस्क्युलरिक. एनएम रिसेप्टरच्या अगेन्स्ट. हो. कशाच्या अगेन्स्ट? एनएम. आणि ते एनएम रिसेप्टरला ब्लॉक करतात. त्या स्टिम्युलेटरी नाहीये, तिथं ऍसिटिल्कोलीनची ऍक्शन होत नाही त्यामुळं. पण या टीएसएच रिसेप्टरवर जे अँटीबॉडी बनतात ते वेगळे असतात, त्या स्टिम्युलेटरी असतात. ते टीएसएच रिसेप्टरला काय करतात? स्टिम्युलेट करतात, आणि त्यामुळे T3 T4 सिंथेसिस वाढतं. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. मग तुम्ही मला सांगा, T3 T4 सिंथेसिस वाढल्यानंतर, ओके, हे प्रायमरी हायपरथायरॉइडिझमचा कॉज बघतोय आपण. T3 T4 सिंथेसिस वाढली, सर्क्युलेशन मध्ये T3 वाढल्यावर सिग्नल्स हायपोथायरॉइडिझम कडे जातील की T3 T4 एक्सिस आहे. हायपोथायरॉइडिझम टीआरएच रिलीज करणार नाही, त्यामुळे अँटेरियर पिट्युटरी स्टिम्युलेट नाही होणार. अँटेरियर पिट्युटरी स्टिम्युलेट झाली नाही तर टीएसएच रिलीज होणार नाही, त्यामुळे टीएसएच ची लेवल काय होईल? कमी होईल. म्हणजे प्रायमरी हायपरथायरॉइडिझम मध्ये T3 T4 जास्त असतं आणि टीएसएच ची लेवल काय असते? कमी असते. कमी असते. हे झालं एक प्रायमरी हायपरथायरॉइडिझमचा कॉज ग्रेव्स डिसीज. आणि दुसरा कोणता आहे? टॉक्सिक नोड्युलर गॉयटर. तर डिटेलमध्ये सीएमई मध्ये सरांनी डिस्कस केलेलं आहे ते. ओके. तर ग्रेव्स डिसीज आणि टॉक्सिक नोड्युलर गॉयटर हे दोन कारणं आहेत हायपरथायरॉइडिझमचे, प्रायमरी हायपरथायरॉइडिझमचे. सिमटम्स काय असतील प्रायमरी हायपरथायरॉइडिझमचे? बीएमआर इंक्रीज झालेला असतो, त्या पेशंटला हीट इंटॉलरन्स असते, टॅकिकार्डिया असतो, कार्डियक आउटपुट वाढलेलं असतं, कार्डियक अरेथमियाची रिस्क असते, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी असते, हायपरग्लायसेमी असतो, ट्रिमर्स, डायरिया, मसल वेस्टिंग, वेट लॉस. म्हणजे ऍपेटाईट जास्त असतं परंतु वेट वाढत नाही, कारण बीएमआर जास्त असतं. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटला वेट गेन असतं परंतु ऍपेटाईट सप्रेस असतं. ते पेशंट जास्त जेवत नाही परंतु वेट गेन असतं, कारण बेसिक मेटाबॉलिक रेट स्लो झालेला असतो. हायपरथायरॉइडिझमचे पेशंट हे जेवता खूप परंतु तरी सुद्धा वेट कमी असतं त्यांचं. का? कारण बेसिक मेटाबॉलिक रेट हा वाढलेला असतो. ओके. त्याचप्रमाणे एक्झोपथॅलॅमस, डोळे असे बाहेर आल्यासारखे वाटतात. त्यानंतर पेरिटिबियल मिक्झोइडिमा, डर्मेटोपॅथी हे काही फ्युचर्स आहेत. तर आता हे कसं करायचं? टॉक्सिक नोड्युलर गॉयटर जो असतो त्यात जर सर्जरी पॉसिबल असेल तर आपण सर्जरी करतो. सर्जरी पॉसिबल नसेल टॉक्सिक नोड्युलर गॉयटर मध्ये तर आपल्याला अँटीथायरॉइड ड्रग देणं आहे. ग्रेव्स डिसीज मध्ये आपण अँटीथायरॉइड ड्रग देतो, बरोबर आहे. ग्रेव्स डिसीजच्या मॅनेजमेंट मध्ये आपण काय देतो? अँटीथायरॉइड ड्रग. टॉक्सिक नोड्युलर गॉयटरला सर्जरी हा एक ऑप्शन आहे. जर सर्जरी पॉसिबल नसेल तर आपण अँटीथायरॉइड ड्रग्स देऊ शकतो. तर कोणकोणते अँटीथायरॉइड ड्रग्स आपल्याकडे आहेत? तर पहा, यामध्ये तुम्हाला 2-3 स्टेप मी सांगितल्या होत्या. पहिले आयोडाईड ट्रान्सपोर्ट आहे, त्यासाठी सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट असतो. आयोडाईड ट्रॅपिंग स्टेप आहे. त्यानंतर आयोडाईडचं ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड आयोडाईड होतं ऑक्सिडेशन. आयोडिनेशन टायरोसिन मॉलिक्युलचं होतं, कपलिंग होतं, आणि त्यानंतर रिलीज होतं T3 T4 बनलेले. हे स्टेप्स आपल्याला माहिती आहे. तर
ड्रग पण ते टार्गेट आहे, ड्रगचे टार्गेट कोणते आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर पहिला आहे इनहिबिट आयोडाईड ट्रॅपिंग, ड्रग्स विच इनहिबिट आयोडाईड ट्रॅपिंग. मग आयोडाईड ट्रॅपिंग इनहिबिट करण्यासाठी कोणता सिम्पोट इनहिबिट झाला पाहिजे? सोडियम आयोडाईड सिम्पोट. पहिली स्टेप जी होती ना थायरॉइड हार्मोन सिंथेसिसची, थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी काय लागतं? आयोडीन. ते सर्क्युलेशन मधून घेतो आपण आयोडाईडच्या फॉर्म मध्ये. कशा थ्रू? सिम्पोर्टने ते ट्रान्सपोर्ट होतो, सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट. हा जर सिम्पोर्ट इनहिबिट झाला तर आयोडाईड थायरॉइड फॉलिकल मध्ये येईल का? नाही येणार. आयोडाईड नाही आलं तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस होणार नाही. तर इनहिबिट आयोडाईड ट्रॅपिंग, त्यामध्ये थायोसायनेट परक्लोरेट नायट्रेट हे ड्रग आहे, कोणीही यूज करत नाही कारण खूप जास्त ऍडव्हर्स इफेक्ट आहे. जो ड्रग यूज होतो, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे, तुम्हाला प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे, ते आहे जे ड्रग थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनिबिट करतात, असे ड्रगला आपण थायोअमाइड्स नाव दिलेलं आहे. तर तुम्हाला थायोअमाइड्स आलं तरी क्लिक झालं पाहिजे की हे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनिबिट करणारे ड्रग आहे. आणि हे ड्रग कोणता एन्झाईम इनिबिट करतात? कोणता एन्झाईम थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी महत्वाचा आहे? कोणता एन्झाईम थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी महत्वाचा आहे सांगा? थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी कोणता एन्झाईम महत्वाचा आहे? आपण पाहिलं ना एन्झाईम कोणता होता थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी? ते एन्झाईमचं नाव तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. काय आहे तो एन्झाईम? पॅरोक्झिमोबिलिटी. ते एन्झाईम पाठच करा तुम्ही. हा, थायरो करेक्ट. थायरॉइड पॅरोक्झिमोबिलिटी. पर ऑक्सिडेज, थायरॉइड पर पॅरो ऑक्सिडेज. हा पॅरोक्झिमोबिलिटी. ओके, थायरॉइड पर ऑक्सिडेज एन्झाईम, थायरॉइड पर ऑक्सिडेज, पेरॉक्सिडाइज. TPO, थायरॉइड पर ऑक्सिडेज एन्झाईम. याला इनहिबिट करून हे ड्रग ऍक्ट होतात. आणि यातले जे नाव आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. काय काय नाव आहे? प्रोपिल थायोरेसिल, मेथीमॅझॉल, कार्बिमॅझॉल. प्रोपिल थायोरेसिल, मेथीमॅझॉल, कार्बिमॅझॉल. तिसरं जे आहे ग्रुप इनहिबिट हार्मोन रिलीज, म्हणजे जे T3 T4 तयार झालेले आहेत त्याचं रिलीज इनहिबिट करतात. यामध्ये जो ड्रग आहे तो तो आयोडीन आहे, आयोडाइड्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आहे, आणि ऑर्गॅनिक आयोडाइड आहे, लुगॉल्स आयोडीन पण म्हणतो. आयोडीन म्हणजे लुगॉल्स आयोडीन. नंतर आयोडाइड्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आणि ऑर्गॅनिक आयोडाइड. बरोबर आहे. तर हे थायरॉइड हार्मोन रिलीज इनहिबिट करतात, थायरॉइड हार्मोन रिलीज इनहिबिट करतात. चौथा ड्रग जो आहे तो थायरॉइड ग्लॅन्डलाच डिस्ट्रॉय करतो. तो ड्रग थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये एंटर होतो आणि फॉलिकलला डिस्ट्रॉय करतो. तो ड्रग आहे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन. आयोडीन 131 आपण जास्त यूज करतो, आयोडीन 125 आहे, आयोडीन 123 आहे. ओरली देता हा ड्रग. पण या ड्रगचा साईड इफेक्ट असा आहे की परमनंट हायपोथायरॉइडिझम होऊ शकतं. त्या पेशंटला आपल्याला आयुष्यभर T4 देणं गरजेचं आहे. ओके ओके. ओके, ही स्लाइड महत्वाची नाही, तुमची क्लासिफिकेशन मध्ये पण नाही आली तरी चालेल. काही ड्रग हायपोथायरॉइडिझम ऍडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस करतात. कोणते ड्रग आहे? लिथियम, ॲमिओडॅरॉन, ओके, सल्फोनामाइड, पॅरा अमायनो सॅलिसायलिक ऍसिड, फिनोबार्बिटॉन, फिनिटाइन, कार्बामॅझेपाइन, रिफाम्पिसिन, एन्झाईम इंड्युसर. हे ड्रग जास्त दिवस यूज केले तर हायपोथायरॉइडिझम किंवा ग्वायटर डेव्हलप करू शकतात. नाही लक्षात ठेवले तरी चालेल. तर क्लासिफिकेशन मध्ये हे 4 ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आयोडाईड ट्रॅपिंग इनहिबिट करणारे थायोसायनेट, परक्लोरेट, नायट्रेट. हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करणारे प्रोपिल थायोरेसिल, मेथीमॅझॉल, कार्बिमॅझॉल. हार्मोन रिलीज इनहिबिट करणारे लुगॉल आयोडीन, जरी लक्षात ठेवलं एक तरी चालू शकतो. आणि थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय करणारे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन.
तर आयोडीन ट्रॅपिंग इनहिबिट करणारे ड्रग कोणते आहेत? जे ड्रग सोडियम आयोडाईड सिम्पोर्टला इनहिबिट करतात आणि आयोडाईडची एंट्री फॉलिकल मध्ये होऊ देत नाही, त्यामुळे T3T4 सिंथेसिस इनहिबिट होती. टॉक्सिक आहे, क्लिनिकली यूज करत नाही. थायोसायनेट लिव्हर, किडनी, बोन मॅरो, ब्रेन टॉक्झिसिटी दाखवतं. परक्लोरेट अप्लॅस्टिक ॲनिमिया, ग्रॅन्युलोसाइटोसिस करतं, त्यामुळे ते क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होत नाही. जो ग्रुप यूज होतो तो आहे थायोअमाइड, इनहिबिटर ऑफ थायरॉइड हार्मोन सिंथेसिस, आणि हे ड्रग थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम इनहिबिट करतात आणि त्याच्यामुळं थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम इनहिबिट झाल्यामुळं ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल आणि कपलिंग स्टेप इनहिबिट होते आणि T4 हार्मोन सिंथेसिस इनहिबिट होते. तर एका वाक्यात तुम्ही दिलं, दिस ड्रग ऍक्ट बाय इनहिबिटिंग थायरॉइड peroxidase एन्झाईम, सो ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन रेसिड्यू आणि कपलिंग स्टेप इनहिबिटेड इन थायरॉइड हार्मोन सिंथेसिस. ह्या तर झालंच, पण प्रोपिल थायोरेसिल हा असा ड्रग आहे त्या तिघांपैकी, प्रोपिल थायोरेसिल, मेथीमॅझोल, कार्बीमॅझोल पैकी प्रोपिल थायोरेसिल ड्रग हा असा आहे, तो थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम तर इनहिबिट करतोच, पण पेरिफेरल कन्व्हर्जन ऑफ T4 टू T3 ही इनहिबिट करतो. ती ऍडिशनल प्रोपिल थायोयुरेसिलची मेकॅनिझम आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, प्रोपिल थायोयुरेसिल इन additionally inhibits peripheral conversion of T4 to 3. दे डू नॉट हॅव ऍक्शन ऑन आयोडाईन ट्रॅपिंग, ते आयोडाईन ट्रॅपिंग इनहिबिट करत नाही हे ड्रग, आणि ते हार्मोन रिलीजही इनहिबिट करत नाही, ते हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करतात. ओके, आता यामध्ये यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, MCQ आहे, की प्रोपिल थायोरेसिल हा असा ड्रग आहे, प्रोपिल थायोरेसिल हा ड्रग हायली प्लाझ्मा प्रोटीन बाइंड असल्यामुळं प्लॅसेंटा पुअरली क्रॉस करतो. त्याच्यामुळं जर प्रेग्नंट लेडीमध्ये हायपरथायरॉइडिझमला ट्रीट करायचा असेल तर सेफेस्ट ड्रग कोणता? तर त्याचा आन्सर आहे प्रोपिल थायोयुरॅसिल, प्रोपिल थायोयुरॅसिल. बरोबर आहे. तर फार्मॅकोकायनेटिक मध्ये ऑल थायोमाइड्स वेल ऍब्सॉर्ब ओरली, वेल डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी, एंटर इन द मिल्क and cross placenta except propylthiouracil which poorly cross the placenta due to high plasma protein binding. आणि याचं क्लिनिकल इम्पॉर्टन्स आहे की प्रेग्नन्सी मध्ये हायपरथायरॉइडिझम ट्रीट करायचा असेल, जर फिमेल पेशंट प्रेग्नंट आहे, हायपरथायरॉइडिझम डेव्हलप झालेला आहे, तिला तिला हायपरथायरॉइडिझम आहे आणि प्रेग्नन्सी आहे, तर त्यामध्ये प्रोपिल थायोरेसिल इज द सेफेस्ट ड्रग. ऍडव्हर्स इफेक्ट, ह्या ड्रग मुळे हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो, ते तर लक्षात येईल तुमच्या, कारण ते थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट झाली तर T3T4 लेवल कमी होते, जास्त कमी झाली तर पेशंट हायपो मध्ये जाऊ शकतो. त्यानंतर गॉयटर होऊ शकतं. जेव्हा T3T4 लेवल कमी होते तर बॉडी काय करते, हायपोथॅलमस पिट्युटरीला स्टिम्युलेट करते, TSH रिलीज होईल, थायरॉइड ग्लँडवर ऍक्ट होऊ शकतं, थायरॉइड साईज वाढते, त्याला गॉयटर असं म्हणतात. त्यानंतर GI इंटॉलरन्स होऊ शकतं, स्किन रॅशेस, जॉईंट पेन, हे त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. आणि रेअरली अग्रॅन्युलोसाइटोसिस. यामध्ये प्रोपिल थायोरेसिलचा एक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जो फार इम्पॉर्टंट आहे, फल्मिनंट हिपॅटायटिस. फल्मिनंट हिपॅटायटिस. ओके, इट इज अ रेअर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ प्रोपिल थायोरेसिल बट इट इज अ फेटल. त्यामुळं इंडियामध्ये प्रोपिल थायोरेसिलच्या ऐवजी हायपरथायरॉइडिझमला ट्रीट करायला कार्बीमॅझोल प्रेफर करतो आपण, कार्बीमॅझोल. ओके, कारण कार्बीमॅझोल बरोबर फल्मिनल हिपॅटायटिसची रिस्क कमी आहे. प्रेग्नन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू असेल तर मग प्रोपिल थायोरेसिल जे पण यूज करतो, कारण तो सेफ आहे. ओके, बाकी ऍडव्हर्स इफेक्ट, लॉस और ग्रेइंग ऑफ हेअर, लॉस ऑफ टेस्ट सेन्सेशन, फ्युअर. आता हे डोस तुमच्यासाठी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीये, जरी नाही लक्षात ठेवले तरी चालू शकता. प्रोपिल थायोरेसिल 50 to 150 मिलीग्राम TDS फॉलोड बाय 25 to 50 mg BD और TDS. कार्बीमॅझोल 5 ते 15 mg TDS फॉलोड बाय 2.5 to 10 mg डेली. मेथीमॅझोल इंडियामध्ये मार्केटेड नाही होत. ड्रॉबॅक तुम्हाला सांगितलंय प्रोपिल थायोरेसिलचा काय आहे, की
फल्मिनल हिपॅटायटिस हा इम्पॉर्टंट ड्रॉबॅक आहे. ओके, कधी यूज होतो आपण? हायपरथायरॉइडिझम मध्ये, थायरोटॉक्झिकोसिस मध्ये, ग्रेव्ह डिसीज असेल, टॉक्झिक नोड्युलर ग्वायटर असेल, 1 ते 2 आठवड्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होते. कसं देता, काय देता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, तर 1 ते 2 आठवड्यात इम्प्रुव्हमेंट होते आणि T3, T4, TSH च्या लेवल नुसार आपल्याला डोसेस ऍडजस्ट करावा लागतात. कोणकोणते स्ट्रॅटेजीज वापरतात आपण? तर पहा, ऍज अ डेफिनेटिव्ह थेरपी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण हे ड्रग यूज करू शकतो. ओके, तर डेफिनेटिव्ह थेरपीमध्ये आपण ग्रेव्ह डिसीज मध्ये हा ड्रग यूज केल्यानंतर 1 ते 2 वर्ष यूज झाल्यानंतर पेशंटमध्ये रिमिशन येऊ शकतो. म्हणजे पेशंट T3, T4 नॉर्मल राहते, TSH नॉर्मल होऊन जातं. त्यावेळेस आपण 1 ते 2 वर्षांनी थायोमाइड्स बंद करू शकतो. परंतु आपल्याला रेग्युलर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. जर परत T3, T4 वाढलं तर आपल्याला हे ड्रग परत स्टार्ट करणं गरजेचं आहे. सिमटम्स आले, ओके, तर मॉनिटरिंग फार महत्वाची आहे. टॉक्झिक नोड्युलर ग्वायटर मध्ये आपण हे ड्रग देऊन पेशंटचे T3, T4 लेवल कमी करू शकतो. परंतु रिमिशन रेअर आहे. सर्जरी इज द बेस्ट ऑप्शन फॉर टॉक्झिक नोड्युलर ग्वायटर, किंवा मग रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन थेरपी देऊन पेशंटची थायरॉइड ग्लँड डिस्ट्रॉय करणं. ओके, तर हे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट पॉइंट थायोमाइड्स आपण ऍज अ सिंगल एजंट यूज करतो. दुसरं आहे प्री ऑपरेटिव्हली. एखाद्या पेशंटची हायपरथायरॉइडिझमचा पेशंट आहे, समजा टॉक्झिक नोड्युलर ग्वायटरचा पेशंट आहे, सर्जरी करायची आहे. तर सर्जरी करताना 2 गोष्टी कराव्या लागतात. सर्जरी करताना फार महत्वाची गोष्ट आहे की पेशंटचं T3, T4 पहिले नॉर्मल करा, त्याला पेशंटला थायरॉइड करा आणि मग सर्जरी करा. तर प्री ऑपरेटिव्हली आपल्याला अँटी थायरॉइड ड्रग देणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण थायोमाइड्स यूज करू शकतो. त्याचबरोबर आपण लुगॉल सायोडीन प्री ऑपरेटिव्हली देतात. तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो, लुगॉल सायोडीन प्री ऑपरेटिव्हली आपण का यूज करतो. त्याचं अजून एक इम्पॉर्टंट रिझन आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करेन. पण तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की प्री ऑपरेटिव्हली देण्यामागचं एक कारण आहे पेशंटचं T3, T4 नॉर्मल करणं सर्जरीच्या आधी. त्यासाठी मग थायोमाइड्स आणि लुगॉल सायोडीन आपण यूज करतो. प्लस लुगॉल सायोडीन अजून काही गोष्टी करतं, ते मी तुमच्याशी लुगॉल सायोडीन डिस्कस करताना करणार आहे. तर प्री ऑपरेटिव्हली आपण यूज करू शकतो हे ड्रग. आणि अलॉंग विथ आयोडीन 131 थेरपी. तर आयोडीन 131 थेरपी दिल्याने तुम्हाला मी सांगितलं की हे आयोडीन 131 थायरॉइड ग्लँडलाच डिस्ट्रॉय करतं. जिथं थायरॉइड हार्मोन सिंथेसिस होती ती ग्लँडच डिस्ट्रॉय झाली तर T3, T4 बनणार नाही. परमनंट हायपोथायरॉइडिझम पेशंटला डेव्हलप होऊ शकतो. परंतु आयोडीन 131 देताना काय करावं लागतं? याला ऑनसेट ऑफ ऍक्शन याचा स्लो आहे. तर यासाठी काय करावं लागतं? आणि जसं सर्जरी करताना आधी पेशंटचं T3, T4 नॉर्मल करावं लागतं, तसंच आयोडीन 131 देताना पेशंटला पहिले थायरॉइड करावं लागतं. थायरॉइड केल्यानंतर मग आयोडीन 131 द्यावं लागतं. आयोडीन 131चा इफेक्ट यायला 3 महिने लागतात. त्यामुळं 3 महिन्यापर्यंत परत आपल्याला अँटीथायरॉइड ड्रग स्टार्ट करावं लागतं. तर अँटीथायरॉइड ड्रग थायोमाइड आपण अलॉंग विथ आयोडीन 131 पण देऊ शकतो. ओके, इनिशियल कंट्रोल ऑफ अँटीथायरॉइड ड्रग नी करायचा पहिले. म्हणजे अँटीथायरॉइड ड्रग स्टार्ट करा, पेशंटला थायरॉइड करा, आयोडीन 1 ते 2 आठवडे गॅप द्या, त्यानंतर आयोडीन 131 द्या. आयोडीन 131 ची ऍक्शन याला 3 महिने लागते. मग 3 महिने परत अँटीथायरॉइड ड्रग द्या. ओके, ओके, तर ही एक ऑप्शन आहे. म्हणजे थायोमाइड्स आपण 3 पद्धतीने वापरतो ऍज अ डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट. म्हणजे त्यात थायोमाइडच मेन ड्रग आहे. प्री ऑपरेटिव्हली टू मेक द पेशंट थायरॉइड, आणि अलॉंग विथ आयोडीन 131 बिफोर आयोडीन 131 ट्रीटमेंट मेक द पेशंट थायरॉइड, and after giving iodine 131 effect
seen after 3 months. So for initial 3 months, give coverage of antithyroid drug. Okay. तर जो अप्रोच मी आयोडीन 131चा सांगितला तो ओल्डर पेशंट साठी महत्वाचा आहे. ओके. प्रेग्नन्सी मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की प्रोपिल थायरोसिस इज बेस्ट आहे, आणि परंतु प्रेग्नन्सी मध्ये हायपरथायरॉइडिझम साठी, परंतु ओव्हरऑल बाकी पेशंट मध्ये इंडियामध्ये आपण कार्बिमॅझोल प्रेफर करतो, कारण प्रोपिल थायरोसिसचा जो डिसएडव्हान्टेज आहे फल्मिनंट हिपॅटायटिस. तर ह्या ट्रीटमेंटचा म्हणजे सर्जरी किंवा आयोडीन 131च्या ऐवजी फक्त हे ड्रग यूज केले ॲज अ डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट, तर त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत का? The advantages of anti-thyroid drugs over surgery or iodine 131 are no surgical risk, scar, or chances of injury to parathyroid gland or recurrent laryngeal nerve. सर्जरी करताना तुम्हाला हे चान्सेस असतात, अँटीथायरॉइड ड्रग देताना हे चान्सेस नाही. हायपोथायरॉइडिझम जरी ह्या ड्रग बरोबर आलं थायरॉइड बरोबर तर रिव्हर्सिबल असतं. सर्जरी केली किंवा आयोडीन 131 यूज केलं तर इरिव्हर्सिबल हायपोथायरॉइडिझम होऊ शकतं. चिल्ड्रन आणि यंग पेशंट मध्ये हे ड्रग चांगले आहे, कारण परमनंट हायपोथायरॉइडिझमची रिस्क नाही आहे. डिसएडव्हान्टेज काय आहे? प्रोलॉंग ट्रीटमेंट लागते, रिलॅप्सचे चान्सेस आहे. जे अनकोऑपरेटिव्ह अनइंटेलिजंट पेशंट आहे ते हे प्रॅक्टिकली यूज करणं डिफिकल्ट आहे, आणि ड्रग टॉक्झिसिटी. ओके. थर्ड ग्रुप जो आहे तो लुगॉल्स आयोडीन आहे. एमसीक्यू लक्षात घ्या, फास्टेस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग इज लुगॉल्स आयोडीन. ओके. लुगॉल्स आयोडीन. तर कसं तो ऍक्ट होतो? दोन मेथड आहे. आता एक लक्षात घ्या, आयोडीन हे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी लागतं. आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मोलेक्युल इम्पॉर्टंट स्टेप आहे थायरॉइड हार्मोन सिंथेसिसची, आणि तेच आयोडीन आपण अँटीथायरॉइड ड्रग म्हणून कसं यूज करतो, तर हे कन्फ्युजन तुमचं क्लिअर झालं पाहिजे. हा ड्रग कसा ऍक्ट होतो, आयोडीन किंवा आयोडाईड हा फास्टेस्ट ऍक्टिंग ग्रुप आहे अँटीथायरॉइड ड्रग मधला. एमसीक्यू आहे. स्लोएस्ट ऍक्टिंग ड्रग जर विचारलं अँटीथायरॉइड ड्रग मध्ये तर तो आहे आयोडीन 131 रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन. तर लुगल्स आयोडीन फास्टेस्ट ऍक्टिंग आणि रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन स्लोएस्ट ऍक्टिंग. हे दोन एमसीक्यू तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. आणि एक लक्षात घ्या, आयोडीन आपण मेंटेनन्स डोस मध्ये यूज केलं तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी महत्वाचं आहे, पण एक्सिस डोस मध्ये यूज केलं आयोडीन तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट होते. ओके. त्याला उल चायकॉफ्स इफेक्ट असं म्हणतात, उल चायकॉफ्स इफेक्ट. तर दोन मेकॅनिझम आहे ह्या आयोडीनच्या. एक T3T4चं रिलीज ते इनहिबिट करतात. दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इनहिबिटिंग रिलीज ऑफ T3T4. त्यामुळे त्यांना थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट असं म्हणतात, कारण थायरॉइड हार्मोन सिंथेसिस होती पण ती रिलीज नाही होत. ते ड्रग ते हार्मोन T3T4 थायरॉइड ग्लँड मध्येच राहतं, रिलीज इनहिबिट होतं, त्यामुळं ते आतमध्ये अॅक्युमुलेट होऊन जातात. त्याला थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट त्यामुळे म्हणतात. दुसरं उल चायकॉफ इफेक्ट. एक्सिस आयोडीन जे आहे ते T3T4 सिंथेसिस इनहिबिट करतं. ते पहिले उल्फ आणि चायकॉफने डिस्कवर केलं, म्हणून त्याला उल चायकॉफ इफेक्ट म्हणतात. एक्सिस ऑफ द आयोडीन रॅपिडली अँड ब्रीफली इंटरफिअर विथ आयोडिनेशन ऑफ टायरोसिन रेसिसिव्ह ऑफ थायरोग्लोबिलिन. ओके. त्यामुळे T3T4 सिंथेसिस इनहिबिट होऊ शकते, त्याला उल चायकॉफ इफेक्ट म्हणतात. तर ह्या दोन मेकॅनिझमनी लुगॉल्स आयोडीन ऍक्ट होतं. आणि हा जो ड्रग आहे तो फास्ट ऍक्टिंग आहे आणि शॉर्ट ऍक्टिंग आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की लुगॉल्स आयोडीन आपण प्री ऑपरेटिव्हली यूज करतो. कशासाठी यूज करतो? दोन कारण आहे लुगॉल्स आयोडीन प्री ऑपरेटिव्हली यूज करण्याचे. एक आहे प्री ऑपरेटिव्हली म्हणजे ऑपरेशनच्या आधी लुगॉल्स आयोडीन का यूज करतात. 2 मार्कला तुम्हाला युनिव्हर्सिटीला एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो, ऑलरेडी एकदा आलेला आहे. तर लुगॉल्स आयोडीन प्री ऑपरेटिव्हली का यूज करतात, तर प्री ऑपरेटिव्हली यूज करण्यामागचं दोन कारण आहे. एक
फक्त पेशंटला युथायरॉइड करणं म्हणजे ऑपरेशनच्या आधी जी T3 T4 लेवल जास्त असते ती नॉर्मल करणं हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये, आणि पेशंटला नॉर्मल T3 T4 झाल्यानंतर लेवल पेशंटमध्ये नंतर तुम्ही ऑपरेशन करू शकता. तर टू मेक द पेशंट युथायरॉइड म्हणजे T3 T4 नॉर्मल करण्यासाठी आपण लुगल्स आयोडीन यूज करतो. परंतु याच्या व्यतिरिक्त त्याचा एक इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज आहे की जी एनलार्ज झालेली ग्लँड असते ग्रेव्स डिसीज मध्ये, ही ग्लँड ती लुगल्स आयोडीन स्ट्रिंग करतात, फर्म करतात आणि लेस वॅस्क्युलर करतात. हे फार महत्वाचं पॉईंट मी सांगतोय. लुगल्स आयोडीन मेक द ग्लँड मेक द ग्लँड लेस वॅस्क्युलर, मेक द ग्लँड फर्म अँड ऑल्सो श्रिंक द ग्लँड. म्हणजे लुगल्स आयोडीन दिल्याने ग्लँड श्रिंक होते, फर्म होते आणि लेस वॅस्क्युलर होते. दॅट विल हेल्प ड्युरिंग सर्जरी. त्यामुळं ऑपरेट करणं सोपं जातं. ग्लँड फर्म असेल तर हँडलिंग करणं सोपं जातं. ग्लँड लेस वॅस्क्युलर असेल तर ब्लिडिंगचे चान्सेस कमी होतात. म्हणून लुगॉल्स आयोडीन प्री ऑपरेटिव्हली आपण यूज करतो. दोन रिझन आहे. एक तर ग्लँड ते फर्म करतात, लेस वॅस्क्युलर करतात आणि श्रिंक करतात, आणि दुसरं पेशंटचं स्टॅटस युथायरॉइड करतात. ओके. ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन आयोडीनमुळे होऊ शकते, लुगल्स आयोडीनमुळे, आणि त्याच्यात काही मॅनिफेस्टेशन दिसू शकतात. अँजिओडिमा, स्वेलिंग ऑफ द लिप्स अँड आयलिड्स, फीवर, जॉइंट पेन, पेटिचियल हिमोरेज, थ्रोम्बोसाइटोपेनिया, लिम्फॅडिनोपॅथी. क्रोनिक ओव्हरडोस असेल तर पेशंटला आयोडिझम होतं. आयोडिझम मध्ये इन्फ्लॅमेशन ऑफ द म्युकस मेम्ब्रेन होऊन सिक्रिशन वाढतात. मग सलायवेशन, लॅक्रिमेशन, रायनोरिया, हेडेक, क्रॅशेस, गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्ट्रेस हे काही त्याचे मॅनिफेस्टेशन आहे. लास्ट ड्रग जो आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन आहे. हा ड्रग थायरॉइड ग्लॅन्डला डिस्ट्रॉय करून ऍक्ट होतो. आयोडीन 131 ड्रग आपण यूज करतो, ओरली यूज करतो, विथ ग्लास फुल ऑफ वॉटर यूज करतो. ड्रॉबॅक आहे की परमनंट हायपोथायरॉइडिझम होऊ शकतं. अनदर ड्रॉबॅक आहे की स्लोएस्ट ऍक्टिंग ड्रग आहे, अराउंड 3 मंथ्स लागतात इफेक्ट यायला. द मोस्ट कॉमनली यूज रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन इज आयोडीन 131. ओके. तर आयोडाईन 131 सोडियम सॉल्ट आपण यूज करतो. हे ड्रग एक्स रे आणि बीटा पार्टिकल्स इमिट करतात. म्हणजे हे ड्रग दिल्याने एक ग्लासफुल ऑफ वॉटर बरोबर आयोडीन 131 दिल्याने आयोडीन 131 थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये ट्रॅप होतो. तिथं तो एक्स रे आणि बीटा पार्टिकल इमिट करतो. बीटा पार्टिकल हे ग्लॅन्ड डिस्ट्रॉय करतात आणि त्यामुळं थायरॉइड हार्मोन सिंथेसिस होत नाही. तर त्यामध्ये पिक्नोसिस, नेक्रोसिस होऊन फायब्रोसिस होतं ग्लॅन्डचं. ओके. तर ग्लासफुल ऑफ वॉटर मध्ये आयोडीन 131 डिझॉल्व करायचं आणि ते ओरली घ्यायचं. दोस्त ऑलरेडी मी डिस्कस केले आधीच्या लेक्चर्स मध्ये. ऍडव्हान्टेज काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीनचे, लॉंग क्वेश्चन मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. तर एक म्हणजे जे एल्डरली पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे. एकदाच ट्रीटमेंट द्यायची आहे, लाईफ लॉंग ट्रीटमेंट घ्यायची नाही, गरज नाही. ओके. सर्जिकल रिस्क नसते, स्कारचे चान्सेस नाही. सर्जरीची वेळेस पॅराथायरॉइड ग्लॅन्ड किंवा लॅरिंजल नर्वची इंजुरी होऊ शकते, ती इथं होत नाही. म्हणजे सर्जरीपेक्षा हा ऑप्शन चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. तर एकदा हायपरथायरॉइडिझम कंट्रोल झाला तर तो परमनंट असतो, परमनंट क्युअर असते. ड्रॉबॅक काय की पेशंटला परमनंट हायपोमध्ये जाऊ शकतो, कारण ग्लॅन्ड डिस्ट्रॉय झाली तर थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय झाल्यावर थायरॉइड हार्मोन बनणार नाही, मग बाहेरून T4 देणं गरजेचं आहे. 3 महिने लागतात रिस्पॉन्स यायला, लॉंग लॅटेन पिरियड आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. यंग पेशंटमध्ये सुटेबल नाही, कारण यंग पेशंटमध्ये जर दिलं तर आयुष्यभर हायपोथायरॉइडिझम जर डेव्हलप होणार असेल तर मग आयुष्यभर T4 रिप्लेसमेंट देणं गरजेचं आहे. हे एक 2 मार्कला क्वेश्चन येतो. रोल ऑफ बीटा ब्लॉकर इन हायपरथायरॉइडिझम. बीटा ब्लॉकरचा रोल हायपरथायरॉइडिझम मध्ये काय आहे
तर दोन इम्पॉर्टंट पॉईंट मी तुमच्याशी डिस्कस करतोय. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर लाईक प्रोपेनॉलॉल आपण हायपरथायरॉइडिझम मध्ये यूज करतो. हायपरथायरॉइडिझम मध्ये जे सिमटम्स असतात, मेजॉरिटी सिमटम्स हे ॲड्रिनर्जिक सिमटम्स असतात आणि त्यामुळं सिम्टमॅटिक कव्हरेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण त्यामध्ये बीटा ब्लॉकर्स यूज करतो. ते पाल्पिटेशन, ट्रिमर, स्वेटिंग कमी करतील. प्लस बीटा ब्लॉकरचा अजून एक इम्पॉर्टंट रोल आहे, ते पेरिफेरल कन्व्हर्जन ऑफ T4 टू T3 इनहिबिट करतात. त्यामुळं थायरॉइड स्टॉर्म म्हणजे सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम मध्ये आपण बीटा ब्लॉकर स्टार्ट करणं फार महत्वाचं आहे. प्रोपॅनॉलॉल देऊन आपण सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे. ओके. थायरॉइड स्टॉर्म लास्ट पार्ट आहे. कोणकोणते ड्रग यूज करतात? थायरॉइड स्टॉर्म, स्टॉर्म म्हणजे वादळ, म्हणजे सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम असेल, थायरोटॉक्सिकोसिस असेल, तर त्यात आपण बीटा ब्लॉकर स्टार्ट करावं. बीटा ब्लॉकर आपण 1 ते 2 मिलीग्रॅम IV फॉलोड बाय 60 to 80 मिलीग्रॅम ओरली देऊ शकतो प्रोपेनॉलॉल. त्यानंतर जर बीटा ब्लॉकर कॉन्ट्रा इंडिकेटेड असेल तर आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकरही देऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रोपिल थायोरेसिल आपण द्यायला पाहिजे. डोस इथं जास्त आहे, 200 ते 300 mg ओरली 6 आवरली. त्यानंतर अदर ड्रग जे आहे, आयोपॅनोइक ऍसिड, आयपोडेट देतो. कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपण देतो. ते T4चं T3 कन्व्हर्जन इनिबिट करतात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर डिल्टियाझम आपण प्रोपेनॉलॉलला ऍड ऑन ड्रग म्हणून किंवा प्रोपेनॉलॉल कॉन्ट्रा इंडिकेटेड असेल म्हणून यूज करू शकतो. तो पाल्पिटेशन कंट्रोल करू शकतो. त्यानंतर ऍडिशनल गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे, ते आहे रिहायड्रेशन थेरपी, एक्सटर्नल कुलिंग, कारण हीट जास्त असते त्या पेशंटमध्ये. अँझोलायटिक्स आपल्याला देणं गरजेचं आहे आणि जर इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक. तर हे थायरॉइड स्टॉर्मची मॅनेजमेंट आहे. तर हायपरथायरॉइडिझम आपण डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रोपिल थायोमाइड्स म्हणजे थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम इनहिबिट करणारे ड्रग्स विषयी माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, साईड इफेक्ट आणि ऍडव्हान्टेज ओव्हर सर्जरी आणि आयोडीन 131. त्याचप्रमाणे लुगॉल्स आयोडीन प्री ऑपरेटिव्हली का यूज करतात, 2 मार्कासाठी क्वेश्चन आला तर ते माहीत असणं गरजेचं आहे. बीटा ब्लॉकर हायपरथायरॉइडिझम मध्ये का यूज करतात, 2 मार्कला क्वेश्चन आला तर ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि आयोडीन 131 आपण हायपरथायरॉइडिझम मध्ये यूज करताना तो कसा ऍक्ट होतो, रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन, ते माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे ड्रॉबॅक माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे ऍडव्हान्टेज माहीत असणं गरजेचं आहे. फास्टेस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग्स लुगॉल्स आयोडीन आहे. स्लोएस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग आयोडीन 131 आहे. परमनंट हायपोथायरॉइडिझमची रिस्क ही आयोडीन 131 रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन बरोबर असते. ओके. तर हे सर्व क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहे. समजलाय टॉपिक? येस सर. येस सर. ते आयोडीनचा रोल